खरोखर आपला प्रभू खूप महान आहे. गेल्या आठवड्यामध्ये बाप्पाने आपल्याला सांभाळलं. आज पुन्हा एकदा एकत्रित केले. त्यामध्ये बाप्पाला आपण अजून एक गीत गाऊन धन्यवाद देऊया. गाऊंगा येशू के लिए मैं नाचूंगा येशू के लिए. गाऊन नाचून देवाच्या नावाला आपण गौरव देत आहोत. शर्मा मत. हालेलुया. नाचू नको. नाचत नसत तुला हातवा. प्रेज लॉर्ड. नाहीतर तुम्ही असं नाचा की तुला मला बघून तो नाचेल. हालेलुया. फिर से एक बार गाएंगे. गाऊंगा यीशु के लिए मैं. नाचूंगा यीशु के लिए. गाऊंगा यीशु के लिए मैं. गाऊंगा यीशु के लिए मैं. गाऊंगा यीशु के लिए मैं. येशूच्या उपस्थितीमध्ये दावीद राजा वेड्यासारखा नाचला. प्रेज लॉर्ड. कारण खरंच त्याचं देवावरती प्रेम होतं. हालेलुया. हालेलुया. आपलं प्रेम आहे वाढू द्या. शेजारचा तुमचं प्रेम वाढू दे येशूवरचं. हालेलुया. जितकं आपण देवावर प्रेम करू तितकं परमेश्वर आपल्याला त्याचं रिप्लेसमेंट करतो. हालेलुया. काय देतो येशूवर प्रेम करणाऱ्यांना? ब्लेसिंग. संपलं. ब्लेसिंग मध्ये सगळं. हालेलुया. तो म्हणतो धन, सन्मान आणि गौरव. प्रेज लॉर्ड. हालेलुया. धन पाहिजे येशूवर प्रेम करा. शेजारला सांगा. प्रार्थना करून नाही येणार, ईश्वर प्रेम करून येणार. आमेन. हालेलुया. सन्मान पाहिजे येशूवर प्रेम करा. ऑटोमॅटिक तुम्हाला सन्मान मिळायचा. हालेलुया. आणि हे बायबल मधलं पूर्वीत आहे. प्रेज लॉर्ड. जर पाहिजे प्रभूवर प्रेम करायला शिका. जितकं आपण येशूवर प्रेम करू तितकं तो आपल्याला ह्या गोष्टी रिप्लेस न देणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि या वर्षामध्ये आपण त्या मिळवणार आहे. आमेन. येशूवर प्रेम करें. हालेलुया. फिर से एक बार कहती बागत मुझे यीशु की शरण लगे. चलो. कहती बागत मुझे दुनिया सारी यीशु की शरण लगे मुझको प्यारी. यीशु की शरण लगे मुझको प्यारी. कहती बागत मुझे दुनिया सारी यीशु की शरण लगे मुझको प्यारी. यीशु की शरण लगे मुझको प्यारी. यीशु जो चाहे वो मैं करूं.
तुम्हाला क्रिसमसला ज्यावेळेस बघितलं कॅरलसाठी त्यावेळेस समजलं तुझ्या येशू गेली येईल काठीच्या वेळी सगळं मोबाईल होतं. हालेलुया. पास्टर आमच्या घरी येऊ नका कारण मला आता भीती वाटायला लागली. कारण तरी येऊन मारलं म्हणजे काय करायचं म्हणून काय बोलतोय ह्याच्यावर लक्ष द्यायचं. प्रेज द लॉर्ड. काय होतं आपण माहिती लुट जाऊ कट जाऊ आणि कधी होणार हे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून शेवटचा काळ जवळ आलेला हे होणार आहे. असं नाही की कंपल्सरी व्हावं पण तुमची त्याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला. क्रिसमसच्या पिरियड मध्ये ज्यावेळेस ह्या गोष्टी झाल्या रॅली कॅन्सल झाली माहिती तुम्हाला काय कारण आणि आपण गातोय काय म्हणजे आपण आपल्या स्वतःविषयी काय असलं पाहिजे अवेअर असलं पाहिजे. हालेलुया.
तेरी उंगली पकड़ करके संग चलता हूँ। आराधना आराधना तेरी आराधना तेरे सीने से लगताए दुनिया भूल जाऊंगा। तेरी महिमा के रंगले मैं सदा ही गाऊंगा। तेरे सीने से लगताए दुनिया भूल जाऊंगा। तेरी महिमा के रंगले मैं सदा ही गाऊंगा। अपने चरणों में यीशु सारा जग करता सजदा लेके तेरा चला। अपने चरणों में यीशु सारा जग करता सजदा लेके तेरा चला। ए आराधना तेरी आराधना तेरी उकाब की तरह उड़ता ही जाऊंगा। तेरी महिमा कर करके आऊंगा। उकाब की तरह उड़ता ही जाऊंगा। तेरी महिमा कर करके मैं अपन में गाऊंगा। आराधना 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 मेरी आराधना आराधना मैं तेरी हूँ रचना तू मुझ में बसता है। तेरी उंगली पकड़ करके तेरे संग चलता हूँ। मैं तेरी हूँ रचना तू मुझ में बसता है। तेरी उंगली पकड़ करके तेरे संग चलता हूँ। तेरे
Lord Jesus. Thank you, Holy Spirit. तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे. तेरे सीने से लगकर दुनिया भूल जाऊंगा. तेरी महिमा के रंग में मैं सदा ही गाऊंगा. दुनिया भूल जाऊंगा. तेरी महिमा के रंग में मैं सदा ही गाऊंगा. फिर से कहा, तेरे सीने से लगकर दुनिया भूल जाऊंगा. तेरी महिमा के रंग में मैं सदा ही गाऊंगा. हो आराधना, 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 तेरी आराधना, आराधना, शेजारी काय विचार करत असतील. आपण हिंदीमध्ये बोलूया. हे यहोवा महिमा पराक्रम शोभा सामर्थ्य वैभव तेरा ही है. कि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है तेरा ही है. हे यहोवा राज्य तेरा ही है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में. इसलिए अब हे हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं. प्रभु हमसे तेरे वचन के द्वारा बात कर. तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता हूं. आमीन. परमेश्वर पिता तेरी महान उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं. प्रभु जी तू हमारे बीच में उपस्थित है और प्रभु तू निश्चित रूप से पिता हमारे बीच में प्रभु जी अद्भुत काम करने जा रहे हैं. तू चाहता है कि हम प्रभु तुझसे जुड़े रहे, हम प्रभु जी एक दूसरे से जुड़े रहे पिता, क्योंकि प्रभु जी हमारे परिवार में पिता तेरी शांति और तेरे आनंद को तू बनाए रखना चाहता है. तेरी सामर्थ को तू बनाए रखना चाहता है. प्रभु जी हम मिलकर प्रभु तेरी महिमा कर पाए, हम मिलकर तेरी स्तुति और प्रभु जी तेरी उपस्थिति को महसूस करने पाए. प्रभु जी धन्यवाद देते पिता. हम अपने आप को तेरे पवित्र हाथों में सौंपते हुए पिता हम प्रार्थना करते हैं पिता हमारा जीवन तेरे लिए प्रभु जी है और प्रभु जी हमारा मन आत्मा शरीर को प्रभु जी तेरे हाथों में समर्पित करते हैं. हम चाहते हैं पिता कि हमारा पूरा परिवार प्रभु जी तेरी उपस्थिति को महसूस करे और तेरी सामर्थ को महसूस करते हुए पिता स्वर्ग में प्रभु जी अनंत काल का जीवन हम प्रभु जी मिलकर प्राप्त करें. प्रभु जी धन्यवाद देते इसके लिए हमारी तू तैयारी कर रहा है. धन्यवाद देते हैं पिता अपने आप को तेरे हाथों में समर्पित करते हैं. हमारे बीच में तू उपस्थित है. धन्यवाद. हम यहाँ से खाली हाथ नहीं जाएंगे प्रभु जी, बल्कि प्रभु तेरी आशीष सामर्थ्य तेरी महिमा शांति आनंद प्रभु जी और चंगाई लेकर जाएंगे. धन्यवाद देते हैं पिता. धन्यवाद देते हमारी प्रार्थनाओं को तू आज सुनेगा पिता, हर एक को तू छुएगा प्रभु. धन्यवाद देते तेरी स्तुति और महिमा कर. सारा आदर और महिमा तुझे देते हैं प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांगते हैं पिता. आमीन. बैठ जाओ. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती आपल्या सर्वांच्या मध्ये या ठिकाणी आहे आणि मागील आठवड्यामध्ये मी जसं सांगितलं होतं तुम्हाला तशा प्रकारे आज आपण जे कुटुंबामध्ये असणाऱ्या नातेसंबंध आहेत त्या नातेसंबंधांविषयी पाहणार आहोत. आणि मागील आठवड्यामध्ये आपण परमेश्वरासोबत त्याच प्रकारे स्वर्ग स्वर्गदूत आणि त्याचबरोबर
अनंत काळ जीवन यांच्यासोबत नरकासोबत असलेलं आपलं नातं आहे त्याच्याविषयी आपण पाहिलं होतं. रिलेशनशिप विषयी मी किंवा तुम्हाला शिकवत आहे, नातेसंबंधांच्या विषयी शिकवत आहे. प्रत्येक आठवड्याला एक वेगळा विषय जो नातेसंबंधाशी निगडीत आहे त्या गोष्टीविषयी आपण शिकणार आहोत. तर पारिवारिक किंवा कौटुंबिक नातेसंबंध जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत. आपल्या प्रत्येकाजवळ एक कुटुंब आहे आणि आपण सगळेजण कुटुंबाचा भाग आहोत आणि कौटुंबिक नातेसंबंधाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. आणि कौटुंबिक नातेसंबंध जर बिघडलेले असतील तर सर्वच बाबतीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव पडतो. आपण जर कुटुंबामध्ये जर अशांती असेल, आनंद नसेल, वेगवेगळ्या प्रकारच्या डिस्टर्बन्स असतील, एकमेकांच्या विषयी गैरसमज असतील, एकमेकांचं ज्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो, कुरघोडी म्हणतो, ते कुरघोडी असेल तर खूप बिघडून जातं. आपलं फॅमिली लाईफ, कौटुंबिक नातं बिघडतं. त्याच प्रकारे आपल्या आत्मिक जीवनावर त्याचा प्रभाव पडतो, आपल्या बाहेरच्या कामावर त्याचा परिणाम होतो, आपल्या मानसिक जे आरोग्य आहे त्याच्यावर परिणाम होतो. काहींचं शरीर बिघडलेलं असतं त्यामुळे. आणि म्हणून ते व्यवस्थित असावं त्यासाठी आपलं कुटुंब खूप सुंदर असणं खूप गरजेचं आहे. आपल्या कुटुंबातले जे नातेसंबंध आहेत ते चांगले असणं गरजेचं आहे. जर ते बिघडलेले असतील ते दुरुस्त कसे करायचे हे आपल्याला शिकलं पाहिजे. कुठं प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपल्याला शोधता आला पाहिजे आणि जी समस्या आहे ती व्यवस्थित चांगल्या प्रकारे ठीक करता आली पाहिजे. आणि समजा जर ती ठीक झाली नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्बन्स होताना मी पाहिलेले, खूप लोकांचं जीवन बिघडताना पाहिलेलं आहे. बऱ्याच लोकांना आत्मिक गोष्टीबरोबर ह्या गोष्टी सुद्धा ठीक करणं आणि व्यवस्थित करणं गरजेचं आहे. बायबलमध्ये खूप काही गोष्टी आपल्याला पाहण्यात येतात, खूप काही गोष्टीविषयी बायबल आपल्याला शिकवतं आणि त्याचबरोबर जे देवाने मला शिकवलं त्या गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी शिकणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 25वा अध्याय आणि 27 आणि 28 वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्ती 25 अध्याय आणि 27 आणि 28. मराठीमध्ये आपले ब्रदर वाचतील आणि हिंदीमध्ये माझ्याकडे हिंदी बायबल आहे. एसाव आपला जन्मसिद्ध हक्क विकतो. ते मुलगे मोठे झाले. एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. एसाव हरणाचे मांस आणीत असे, ते इसाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता आणि याकोब रेबकेचा आवडता होता. या ठिकाणी कुटुंबाविषयी आपल्याला पाहायला मिळतं. या कुटुंबामध्ये आई वडील आहेत, त्याच प्रकारे 2 भाऊ आहेत, 2 मुलं आहेत त्यांना आणि 2 मुलं जी आहेत ती लहानाची मोठी होत आहेत आणि कशा प्रकारे मोठी होतात त्याचं थोडक्यात वर्णन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जर तुम्ही 25वा अध्याय संपूर्ण वाचला, 26, 27, 28 अगदी 35 अध्यायापर्यंत याकोब एसावाची स्टोरी आपल्याला वाचायला मिळते. तुम्ही घरी जाऊन अगदी निवांत ती स्टोरी वाचू शकताय. जे तुम्ही या ठिकाणी शिकता ते त्याचा अभ्यास करा, त्याविषयी विचार करा, त्याविषयी प्रार्थना करा, त्याविषयीच देवाला विचारा की प्रभू तू अधिक काही मला सांगू इच्छितोस का? मी तुम्हाला खात्री देतो की पवित्र आत्मा तुम्हाला अधिक स्पष्टीकरण देईल, अधिक काहीतरी अशा गोष्टी बोलेल की ज्या तुम्हाला कदाचित या ठिकाणी तुमचं लक्ष नसेल किंवा देव काहीतरी वेगळं तुमच्यासाठी व्यक्तिगत काहीतरी सांगेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बऱ्याच वेळेस आपण शोधून पाहत नाही, बऱ्याच वेळेस आपण ते वाचत नाही, लक्ष देत नाही. कारण बायबलमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहेत. हालेलुया. कुटुंबातल्या नातेसंबंधांची उत्तर आहे, तुमच्या अशांतीचं उत्तर आहे, तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर बायबलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हालेलुया. शोधणारा माणूस पाहिजे, शोधणारी व्यक्ती पाहिजे, प्रार्थना करणारी व्यक्ती पाहिजे, देवाला विचारणारी व्यक्ती पाहिजे. निश्चित देव बोलतो. हालेलुया. आणि आज पण देव बोलेल आणि व्यक्तिगत रीतीने सुद्धा तुमच्या घरी सुद्धा बोलेल. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी कुटुंब आहे की ज्या कुटुंबामध्ये आई वडील आहेत, ज्या कुटुंबामध्ये 2 भाऊ आहेत आणि त्या 2 भावांच्या द्वारे काय काय गोष्टी होतात ते आपल्याला पाहायला मिळतं. हे कुटुंब विभागलेलं किंवा दुभंगलेलं असं कुटुंब आहे आणि ही कुटुंबाची स्टोरी जी आहे त्यांना अभिवचन मिळालेलं हे कुटुंब आहे. बरं, हे कुटुंब काही साधं कुटुंब नाहीये, ज्यांना गरिबीत राहणारं असं पण कुटुंब नाही. त्यांच्याकडे करोडोची संपत्ती असलेले हे कुटुंब आहे, करोडोपती असलेले हे कुटुंब. त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती होती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवाची अभिवचन होती. महत्वाची गोष्ट म्हणजे अब्राहमापासून एक सुंदर अशा प्रकारचं अभिवचनाची वाटचाल ते चालत होते. त्यांच्यामध्ये देवानी स्वतः सामर्थ्याने काम केलेली त्यांनी पाहिलेली होती.
इसहाकाने आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं की या अब्राहमाचा माझा वडील जो आहे अब्राहम, त्याच्या जीवनामध्ये किती मोठी कामं परमेश्वराने केली. समक्ष परमेश्वर स्वतः आपल्या देवदूतांच्या द्वारे आणि त्याच्या अद्भुत वाणीद्वारे त्याच्या वडिलांशी देव बोललेला होता. हालेलुया. आणि हे साक्ष कुणी पाहिलेली होती? इसहाकाने पाहिलेली होती. इसहाक एक खूप अनुभवी व्यक्ती होता आणि देवाच्या सानिध्यात असणारा व्यक्ती होता. बरं, असा साधारण व्यक्ती पण नव्हता आणि त्याचं जीवन हे देवाशी खूप जवळीक असणार आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक गरजांच्या बाबतीत देवावर अवलंबून असणारा सुद्धा व्यक्ती होता इसहाक. इसहाक काही साधारण मनुष्य नव्हता. इसहाकाने आपल्या संपत्तीच्या बाबतीत देवाबाबतीत खूप चांगल्या प्रकारची कामं केलेली होती. त्याच प्रकारे तो आपल्या पत्नीच्या बाबतीत सुद्धा देवावर अवलंबून होता. तो प्रेम प्रकरण करून आपल्या पत्नीला त्यानं प्राप्त केलं नाही, तर आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवला होता आणि देवावर विश्वास ठेवून रिबिकेला त्यानं मिळवलेलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्याचं एक वैशिष्ट्य आहे की इसहाकाचं कुटुंब मात्र जशा प्रकारे संसार पुढे वाढत गेला तसं बिघडलं. तशा प्रकारे ते बिघडत गेलं, तशा प्रकारे हिंड्रन्स ज्याला आपण म्हणतो, जे कठीणपणा आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारे त्याला नेमकी समस्या कुठं आहे हे त्याला समजलं नाही. नेमका प्रॉब्लेम कुठं आहे हे त्याला कळालं नाही. मी कसं वाढवायला हवं माझ्या 2 मुलांना हे त्याला समजलं नाही. कशा प्रकारे कुटुंबामध्ये समन्वय राखायला हवा, कशा प्रकारे अभिवचन अत्यंत चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जायला हवी हे त्याला समजलं नाही. आणि म्हणून ते कुटुंब दुभगलेलं कुटुंब होतं, म्हणून बिघडलेलं कुटुंब होतं. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची अशांती असणार आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची गोष्ट असणार आहे. कारण तिथं लिहिलेलं स्पष्टपणे की याकोब साधा मनुष्य होता आणि एसाव जो आहे तो शिकार करणारा होता. दोघेही जुळे भाऊ आहेत, बरं, अगदी सोबतच जन्मलेले आहेत, एकाच वेळेस जन्मलेले आहेत आणि या दोघांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाढवलं गेलेलं आहे. याकोब हा घरात राहणार, बायबलमध्ये लिहिले तंबूत राहणारा मनुष्य होता. बाहेर जात नव्हता, तो घरात जास्त राहत होता. आणि एसाव जो आहे तो बाहेर जात होता, जास्त करून त्याचं लक्ष हे बाहेर होतं आणि तो बाहेर शिकार करायचा, बाहेर जंगलामध्ये जायचा, कारण त्या काळामध्ये शिकार करणं नॉर्मली गोष्टी होत्या. आणि शिकार करून कशाचं मांस आणायचा? तो हरणाचं मांस आणायचं आणि हरणाचं मांस जे आणून ते मांस आपल्या बापाला द्यायचं आणि बाप या हरणाच्या मांसामुळे त्याच्यावर जास्त प्रीती करत होता. याकोब घरात राहत होता म्हणून रिबिका त्याच्यावर जास्त प्रेम करत होती. लक्षात घ्या, दोघांची एक वेगळी पार्टी, दोघांनी एक वेगळी पार्टी तयार केली आणि या दोघांनी एक वेगळी पार्टी तयार केलेली आहे. आई जो यसाव आणि इसहाक आहे त्यांचं एक वेगळं आहे आणि याकोब आणि रिबिका आहे ते वेगळे आहेत. हे दोघं जण वेगवेगळे आणि एकाच घरामध्ये 2 भाग झालेले आहेत. विचार करा की तुमच्या घरामध्ये असे 2 भाग झालेले आहेत. तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचं एक वेगळं, अशा प्रकारे वेगळी काहीतरी चूक कदाचित वेगळी नसेल पण मन मात्र वेगळे आहेत. वेगळं काही असं वेगळा संसार मानला गेला नसेल पण अंतःकरण मात्र विभागलेली असतात बऱ्याच वेळेस. आणि इथं चूल वेगळी नाहीये किंवा संसार वेगळा नाही मानलेला पण अंतःकरण मात्र विभागलेली वेगळी आहे. त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतलेलं आहे आणि रिबिकाला एसावाशी जुळवता आलेलं नाही आणि इसहाकाला याकोबाशी जुळवता आलेलं नाही. आणि म्हणून तर धाडसानं ज्यावेळेस रिबिका त्याला प्लॅन सांगते, पॉलिटिक्स मधला प्लॅन सांगते, त्यावेळेस धाडसाने याकोबाने आपल्या बापाशी खरं बोलायला हवं होतं. तो खरं बोलला नाही, तो जाऊन बापाला सहज फसवतो. त्याला माहिती होतं की देव माझ्या जीवनामध्ये अभिवचन पूर्ण करणार. त्याला माहिती होतं कारण देवावर त्याला पण जसं इसहाक अब्राहमाची अभिवचनं घेऊन आलेला होता तसं इसहाकाने आपली अभिवचनं याकोबाच्या मनात सुद्धा टाकलेली होती. कारण याकोब प्रार्थना करत होता. बरं, कारण बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं ज्यावेळेस तो लाबानाच्या घरी निघाला होता ना, तुम्ही वाचा क्लिअर तुम्हाला समजेल. लाबानाच्या घरी निघाला होता त्यावेळेस रात्रीचा एका ठिकाणी तो झोपला आणि झोपल्यानंतर दगड उशाशी घेऊन त्या ठिकाणी तो प्रार्थना करतो की प्रभू जर मला तू सुरक्षित घेऊन जाशील आणि सुरक्षित घेऊन येशील तर अवघ्याचा दशमांश मी तुला अर्पण करेन. हा प्रार्थना करतो, ही प्रार्थना आहे त्याची. आता ही प्रार्थना त्याच ठिकाणी त्याला देवबाप स्वर्गाचं दर्शन दाखवतो. स्वर्गात एक शिडी चढलेले आणि आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तो आपला विषय नाही, पण मला तुम्हाला सांगायचं की याकोबाला प्रार्थना करायची माहिती होती, याकोबाला देवाशी बोलायचं माहिती होतं. पण याकोब मन दुभंगली असल्यामुळं इसहाकाशी खरं बोलला नाही, सहज फसवलं त्याने. नंतर फसवण्याची घटना पण लिहिली त्या ठिकाणी, आपल्याला एवढं वाचण्यासाठी वेळ नाहीये. पण इसहाकला सहज तो फसवतो. हे फसवण्याचं कारण काय? कारण त्याचं मन इसहाकाची नाही तर रिबिकेशी जोडलं होतं, आईशी जोडलेलं होतं. फक्त आईशीच तो प्रामाणिक होता, बापाशी नाही. आणि तिथं लिहिलेलं स्पष्टपणे सहज रीतीनं इसहाकाला त्याने फसवलं. ज्यावेळेस इसहाक त्याला विचारतो तू माझा मुलगा एसावच आहेस का? हो म्हणतो मी एसावच आहे. तो सहज फसवतो.
लक्षात घ्या, जर मन दुभवलेली असतील ना तर घरात फसवणूक होते बरं अशा प्रकारची. अशा आणि म्हणून घर जे आहे ते एक संघ असलं पाहिजे, मन एकमेकांची जुळलेली असली पाहिजे. भले तुमचे गैरसमज असू शकतात, सगळे जण एका फॅमिलीमध्ये समजा 4 जण आहेत तर 4 जणांची विचार वेगळे असू शकतात. जर पती पत्नींचे वेगळे विचार आहेत तर 2 भावांचे सुद्धा विचार वेगळे असू शकतात. ते विचार फक्त बायको आल्यानंतरच वेगळे होतात असं नाही. लग्न होण्याच्या अगोदर सुद्धा 2 भावांचे विचार वेगळे असू शकतात. माझ्या घरामध्ये 2 मुलं आहेत तर माझा एक मुलग्याची उंची कमी आहे, एका मुलाची उंची जास्त आहे. एकाला घरात राहायला जास्त आवडतं, एकाला बाहेर जायला जास्त आवडतं. बऱ्याच घरामध्ये अशा प्रकारचे असू शकतात. बऱ्याच घरामध्ये अशा प्रकारचे विचार असू शकतात. एकाला एक चित्रपट आवडतो, दुसऱ्याला दुसरा चित्रपट आवडतो. कारण घरामध्ये अशा प्रकारे विचार वेगळा असणं म्हणजे कॉमन आहे. असं काही नाहीये की ते सगळ्यांचे विचार सारखेच असले पाहिजेत आणि म्हणून, पण सगळ्यांचे विचार जरी वेगळे असले तर ते एकत्र करता येतात. मनातले दुभगलेलं जे गोष्टी आहेत ते बाहेर काढता येतात. गैरसमज दूर करता येतो, क्षमा मागता येते, एकमेकांची खरं बोलता येतं. बायबल सांगतं आपल्या सोबत्याशी मनापासून खरं बोला. प्रेज द लॉर्ड. जर सोबत्याशी खरं बोलायचं तर कुटुंबाचं पण खरं बोललं गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण बरीच लोक आपल्या पत्नीशी पण खरं बोलत नाही तर भावाशी खरं बोलायचं सोडून खूप लांब राहिलं. आपल्या बायकोशी खरं बोलायला शिकलं पाहिजे, आपल्या नवऱ्याशी आपण खरं बोलायला शिकलं पाहिजे, आपल्या घरातल्या मुलांशी आपण खरं बोलायला शिकलं पाहिजे, सत्य बोलायला शिकलं पाहिजे. आणि धाडसन ज्यावेळेस तुमची मुलं तुमच्याशी खरं बोलतील ना त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर रागू नका. बऱ्याच वेळेस आई वडील काय बोलतात की मुलं ज्यावेळेस तरुण मुलं होतात ना, ज्यावेळेस वयामध्ये येतात त्यावेळेस काय होतं माहितीये, किंवा किशोरवयीन मुलं असतात त्यावेळेस बाहेर त्यांच्या मित्रांच्या मध्ये जे काही चाललेलं असतं ना ते आई वडिलांना ते सांगत नाही. किंवा एखादा समजा ऍक्सिडेंट झाला किंवा बाहेर तो धडकला कोणाला तरी, त्यांनी गाडी घेऊन गेल्यानंतर धडकला आणि धडकल्यानंतर तो घरी येऊन खरं नाही सांगत का, कारण ही गाडी धडकलेलं वगैरे ही सगळी स्टोरी मग बाप त्याला माहिती की बाप काय करणार बरं, रागवणार. आणि तो रागावर असल्यामुळे तो खरंच नाही बोलला. तो सांगतो मी पडलो, मी स्वतःहूनच पडलो, मला कोणी आडवा आलेलं नाही, काय नाही मी आलं, मला कुठं लागले. काही वेळेस तर मुलं दाखवत पण नाही की काय लागलेलं आहे नेमकं. का, कारण वातावरण तशा प्रकारचं नसतं. आई वडिलांचं आणि किंवा मोठ्या लोकांचं घरातलं कर्तव्य बनतं की आपल्या मुलांना खरं बोलण्यासाठी ते वातावरण तयार करायचं. हालेलुया. याकोब इसाहाकाने कदाचित ते केलं नाही आणि म्हणून याकोब त्याच्यापासून दुरावलेला होता. रिबिकेने सुद्धा ते केलं नाही, कारण यसावाच्या ज्या बायका आहेत किंवा यसावानं 2 लग्न केली, नंतर अजून एक बायको त्याच्यानंतर केली, 3 लग्न त्यांनी केली. पण त्या 3ही बायका ज्या आहेत ना ती सगळ्या पत्नी त्या रिबिकेसाठी खूप डोकेदुखी होत्या. बायबलमध्ये असं लिहिलंय त्या त्यांच्या मनासाठी खूप ताप झाल्या किंवा त्यांना खूप त्रास दिला त्यांनी. का असं झालं, कारण रिबिका सुद्धा यसावाशी जुळवून घ्यायला चुकलेली होती. तिला समजत नव्हतं की नेमकं कसं जुळवून घ्यायचं, समजत नव्हतं. हे दुभंगलेलं कुटुंब होतं. दुभंगलेलं कुटुंब हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करतं, खूप समस्या क्रिएट होतात. आणि त्यामुळं आपण जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे, क्षमा मागायला शिकलं पाहिजे, खरं बोलायला शिकलं पाहिजे. कुटुंबामध्ये जर कदाचित असं होत नसेल तर तुम्ही प्रार्थना लाईफ चांगल्या प्रकारे ठेवू शकत नाही, घरामध्ये शांती चांगल्या प्रकारे ठेवू शकत नाही, घरामध्ये जो आनंद असायला हवा तो आनंद चांगल्या प्रकारे राहत नाही. बऱ्याच वेळेस तशा प्रकारच्या गोष्टी आपण वातावरण तयार करत नाही. हे दोघं जे आहेत, हे जे कुटुंब आहे ते कुटुंब बिघडलेलं कुटुंब होतं. आणि म्हणून आवडते नावडते जे आहे ना ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. बऱ्याच वेळेस आवडतं नावडतं असतं, आपण पुढे येणार आहोत की आवडतं नावडत्यामुळे किती मोठे प्रॉब्लेम्स होतात. बऱ्याच वेळेस आवडत्या नावडत्यामुळे इतके मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात की एखादा व्यक्ती जो आहे तो आपल्या कुटुंबापासून कायमचा किंवा खूप वर्षांसाठी दूर होतो. जसा याकोब दूर झाला. याकोब दूर झाला का, आवडत्या नावडत्या प्रकरणामुळेच दूर झाला. 20 वर्ष आपल्या आई वडिलांपासून लांब राहिला याकोब, 20 वर्ष. आणि ज्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम होतं, जिचा तो प्रिय होता, तिला तो मरेपर्यंत भेटलाच नाही. तो परत येण्यापूर्वीच रेबिका मरण पावली होती. रेबिकेला तो परत भेटला नाही. जो बाप नावडता होता त्याच्यासोबतच राहावं लागलं त्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण अशा प्रकारच्या जे अंतकरण आहेत, कठीण अंतकरण, कुटुंबामध्ये जर कठीण अंतकरण ठेवून तुम्ही चालत असाल तर तुमचं कुटुंब एकतर बिघडलेलं तर असेलच, पण देवाला जे गौरव द्यायचा आहे. कारण बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. पहिली आज्ञा काय आहे, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने काय कर, प्रीती कर. आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
जो देव दिसत नाही त्याच्यावर तुम्ही प्रेम करायला निघाले. जे घरातले दिसत आहेत लोक त्यांच्यावरती प्रेम करणार. कारण घरातली लोक आपल्याला दिसतात, डोळ्यात दिसतात, रोज दिसतात आपल्याला डोळ्यात. जो दिसतच नाही त्याच्यावर प्रेम करण्या अगोदर आपण आपल्या घरातल्या लोकांच्यावरती, कुटुंबातल्या माणसावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. तरच तुम्ही न दिसणाऱ्या देवावर प्रेम करू शकाल. दिसतो का देव? देव कुणालाच नाही दिसत. तुम्हाला नाही दिसत, मलाही नाही दिसलं, पण तरी पण आपण म्हणतो की माझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि जर त्याच्यावर प्रेम आहे तर घरातल्या दिसलेल्या माणसावर अगोदर आपण प्रेम केलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपण ते करत नाही. आपण त्या गोष्टीच्या बाबतीत कमी पडतो. आपल्याला आवडतं कारण सगळ्याच गोष्टी घरामध्ये तुम्हाला आवडत्या होतील असं नाही. खूप वेळेस तुमच्या मनासारखं होणार नाही, खूप वेळेस होणार नाही. कारण प्रत्येकाला वेगळं काहीतरी आवडतं. 4 जर लोक घरात आहेत तर चौघांना 4 वेगवेगळ्या प्रकारची भाजी आवडू शकते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला जे शर्ट घालायला आवडतो तो माझ्या लेकरांना आवडेलच असं नाही. लक्षात घ्या, माझी जुनी फॅशन आहे, त्यांची नवीन फॅशन आहे. प्रेज द लॉर्ड. नाही, मी आता मुलांना पाहतो त्यामुळे मला माहिती आहे माझे बूट घालण्याची वेगळी पद्धत आहे, त्यांचे बूट वेगळे. मी कधी कधी म्हणतो माझ्या कपाटातला कोणताही शर्ट तुम्ही घालू शकताय, पण ते म्हणतात नाही हे सगळे ओल्ड फॅशन आहे. माझ्याकडे भरपूर शर्ट आहे तर मी त्यांना म्हणतो घाला यातला कुठला तरी, जा नवीन काहीतरी घालून जा. माझे शर्ट त्यांना बसतात ना, तर ते नाही घालत. का नाही घालत? कारण त्यांची चॉईस वेगळ्या प्रकारची आणि त्यामुळे ते घालणार नाहीये. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्यांची चॉईस असू शकते, कलर वेगवेगळे असू शकतात, खूप काही गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. पण आपण हे एकत्र, परमेश्वराने आपल्याला एकत्र ठेवले. आपण आपल्या भावाची आपण निवड केली का? नाही. आपण कुठला भाऊ जन्माला यावा, काळा गोरा उंच बुटका यावा हे आपण निवडलेलं नाही. त्याने देवाने आपल्याला त्याच्यासोबत जोडलेलं. प्रेज द लॉर्ड. जोडलेलं ना, देवाने आपल्याला जोडलेलं. कदाचित पत्नी तुम्ही निवडला असेल पण भाऊ मात्र तुम्ही नाही निवडला. प्रेज द लॉर्ड. नवरा तुम्ही निवडला असेल पण आई वडील मात्र तुम्ही निवडलेलंच नाहीत. कोणत्या आई वडिलांच्या घरी आपण जन्माला यावं हे देवानं ठरवून आपल्याला पाठवलेलं. प्रेज द लॉर्ड. कोणत्या घरामध्ये जन्माला यावं हे देवाने ठरवलं. कुठल्या गावात जन्माला यावं हे देवाने ठरवलं, म्हणून तिथं आपण. जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल मी या आई वडिलांच्या घरात का, माझे आई वडील गोरे का नाही, कधी कधी खूप लोकांना प्रश्न पडलेला आहे. खूप लोकांना. तुम्हाला माहित आहे लोकांनी काय केलेलं माहित आहे? जगामध्ये लोकांनी आपल्या जे कार्यसवळे आहेत ना, आज फॅशन आहे, तुम्हाला माहित आहे एक वेगळ्या प्रकारचं इंजेक्शन मिळतं गोरं करण्याचं. त्या इंजेक्शननी कॅन्सर होतो. पण बऱ्याच, कारण टीव्हीवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर काय दाखवलं जातंय? एखादा हिरो 50 वर्षाचा आहे पण त्याच्या चेहऱ्यावर रिंकल्सच नाही. रिंकल्स समजतात तुम्हाला? रिंकल्स म्हणजे सुरकुत्या पडतात. सुरकुत्याच नाही, 50 वर्षाचा. पण तुम्हाला माहिती 6 महिन्याला, दर 6 महिन्याला एक इंजेक्शन घेऊन येतो परदेशात जाऊन. म्हणून त्याच्या चेहऱ्यावर रिंकल्स नाहीत, त्याच्या सुरकुत्या नाहीत म्हणजे तो खूप चांगलं खातो पितो म्हणून नाही. 50 वर्षाच्या माणसाला रिंकल्स येणारच. हा निसर्गाचा नियम आहे, देवाने ठरवलेला आणि तो होणार. पण तो रिंकल्स घालवण्यासाठी काय करत आहे? इंजेक्शन घेत आहे. तो गोरा होण्यासाठी एखादी हिरोईन 10 वर्षापूर्वी त्यांचे फोटो काढून पाहतो मी, ते 10 वर्षापूर्वी खूप काळी होती आणि आता ती खूप गोरी आहे. मेकअपमुळे नाही, इंजेक्शन घेतले, नॅचरल झाले. कॅन्सर होतं ते इंजेक्शन पण घेतात आणि ते फोटो पाहून काय करतात? प्रश्न पडतो मी ह्या घरात का, माझी बायको अशी का, माझा पती असा का? इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपवरचे फोटो पाहून आताची तरुण पिढी अशा प्रकारे बिघडत चाललेली. तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जर असा कदाचित प्रश्न पडला असेल की मी ह्या आई वडिलांच्या घरात का, तर परमेश्वराने तुम्हाला त्या आई वडिलांच्या पोटी जन्माला घातलेला आहे. तुम्ही रंगाचे त्या भाव यासाठी परमेश्वराने तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलेले. तुम्ही त्या समाजात राहावं, कारण आपला जिथं आपण राहतो ना तिथं आपला समाज, तुम्ही आजूबाजूला पहा, समाज, त्याच प्रकारे आपला देश, आपलं वातावरण आणि त्याच प्रकारे आई वडील, या सगळ्या गोष्टी आपण निवडलेल्या नाहीत. हे सगळं देवाने आपल्याला दिलेलं. हालेलुया. आपण भारतात जन्माला यावे देवाने ठरवून पाठवले आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बऱ्याच लोकांनी काय केले, हे सगळं तुम्ही नंतर ते बदलू शकताय सगळ्या गोष्टी. बरेच लोक बदलत आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की ते देवाची निर्मितीच बदलायला निघाले. बदलत आहेत लोक, जे सुरकुते आहेत ते घालवण्यासाठी, पण खूप भयानक परिणाम होतात नंतर शरीरावरती. आणि जे पाहून लोक ते फक्त ते इंजेक्शननी गोरा झालेलं आहे किंवा इंजेक्शननी सुरकुते त्याने घालवले, हे क्रीम लावून सुरकुते घालवण्याचा प्रयत्न करतात, है ना. क्रीम लावून ते काही होत नाही.
क्रीम लावून नुसतं तात्पुरतं दिसतं, पण नंतर ते पूर्ण चेहराच बिघडून जातो. मला तुम्हाला सांगायचं की कुटुंब बिघडलेलं होतं, त्यांचं कुटुंब जर बिघडलेलं कुटुंब आहे तर निश्चित अर्थाने त्यामधून बिघडलेल्या कुटुंबात जर तुमच्या कदाचित अशा प्रकारची स्टोरी याच्यापेक्षा वेगळी असेल किंवा अशा प्रकारची स्टोरी असेल तर या स्टोरीला बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्हाला क्षमा करणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्हाला एकमेकांच्या चुकावर पांघरून घालणं गरजेचं आहे. बायबल सांगतं की प्रीती सर्व अपराधावर काय घालते? झाकण घालते. बाजूला सांगा, प्रीती सर्व अपराधावर झाकण घालते. झाकण घालते म्हणजे उघडून बघायचं नाही कधी कधी. त्या बरेच लोक उघडून बघतात. बघ तू मागच्या वर्षी असा बोलला होता, तू मागच्या वर्षी, कारण घरामध्ये समजा दोन भाऊ असतील किंवा बहिणी दोन असतील, है ना, एक भाऊ बहीण असेल त्याच्यानंतर जास्त भांडण असतं, तर ते भांडताना तुम्हाला पाहिलं तू मागच्या वेळेस असं बोलला होता, गेल्या आठवड्यात तुला आवडता चित्रपट पाहिला होता, या आठवड्यात मी पाहिला. कदाचित आई वडील पण म्हणतात की गेल्या आठवड्यात चिकन आणलं होतं, या आठवड्यात मी मटण आणलं. बऱ्याच वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी असतात. ज्यावेळेस एखाद्या चुकावर आपण पांघरून घालतो तर ते वारंवार काढण्यासाठी नाही शक्य. कुटुंबामध्ये जर तुम्ही प्रीती करत असाल एकमेकांच्यावर तर तुम्ही पांघरून घालायला शिका, झाकून ठेवायला शिका, त्याचे अपराध बाहेर काढणार नाही, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टी न आठवता त्यांना क्षमा करायला शिका. आणि असं करण्याने तुम्ही जास्त शांतीत राहू शकताय, असं करण्याने तुमचं कुटुंब जास्त आनंदात राहू शकतं, असं करण्याने तुम्ही आत्म्याच्या गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे करू शकताय. तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये व्यत्यय येणार नाही, आत्मिक कामामध्ये व्यत्यय येणार नाही, न दिसणाऱ्या देवावर तुम्हाला प्रीती करायला जड जाणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण दिसणाऱ्या लोकांशी तुम्ही सामंजस्यपणाने वागताय, दिसणाऱ्या लोकांशी तुम्ही शांतीने वागताय, दिसणारे जे लोक आहेत घरातले त्या लोकांशी तुम्ही प्रेमाने वागताय. मग परमेश्वर पण म्हणेल की अरे हा दिसणाऱ्या लोकांसोबत याचं रिलेशन खूप चांगल्या प्रकारचं आहे, आता मला याच्यासोबत रिलेशन स्थापन करायला काही जड जाणार. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही दिसणाऱ्या लोकांसोबत रिलेशन तुमच्या घरातल्याच लोकांचं, मी बाहेरचं तर बोलतच नाही अजिबात, केवळ घरातल्या लोकांचं बोलत आहे मी, तुमच्या कुटुंबात, मग ती एक असतील, दोन असतील, चार असतील, किती माणसं आहेत तुम्हाला माहिती, त्या लोकांशी तुम्ही जर जुळवून घेतलं तर देवाशी जुळवून घ्यायला तुम्हाला खूप सोपं जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून काय करा, कुटुंब दुभगलेलं असेल तर तुम्ही विचार करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक कुटुंबामध्ये एक नातं असं आहे की ते नातं 99% बिघडलेलं नातं असतं. सासू सुनेचं नातं. कुणाचं नातं? बायबलमध्ये आदर्श सासू सून आहे, आदर्श सासू सून आहे. वाचा माझ्या बरोबर रूथचे पुस्तक, पहिला अध्याय, 14 वचन, 14 पासून पुढे वाचा. मग पुन्हा त्या खेळ काढून रडू लागल्या. अर्पाहीने आपल्या सासूचा मुगा घेतला, पण रूथ तिला बिलगून राहिली. तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू नका, कारण तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक आणि तुमचा देव तो माझा देव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता एक सासू जी आहे आणि सून जी आहे त्या दोघींचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर नामी आणि जे रूथ आहे त्या दोघींचं जीवन एक आदर्श सासू सून आहे. जेव्हा पण तुम्हाला सासू सुनेच्या नात्याविषयी कुठे पाहायचं असेल बायबलमध्ये तर या दोघींच्याकडे पहा, कारण या दोघी ज्या आहेत ना आदर्श सासू सुना, नामी आणि रूथ आदर्श सासू सुना आहे. बाजूवाले सांगा सिस्टर लोकांची जास्त त्याला त्यांच्याशी परमेश्वर बोलते. आदर्श सासू सुना आहेत नामी आणि रूथ. ज्यावेळेस आपण नामीकडे पाहतो त्यावेळेस तिचं जीवन सगळं बिघडलेलं होतं. तिचा नवरा मेलेला आहे, 2 मुलं मरून गेली, आता ती विधवा आहे आणि अत्यंत चांगलं तिचं अंतःकरण. आणि ती काय म्हणते माहितीये आपल्या सुनांना, अर्पाला पण आणि रूथला पण, ती म्हणते की आता तर मला काही मूल होणार नाही. त्या वेळेच्या प्रथानुसार जर दुसरा भाऊ असेल तर त्यासोबत लग्न करून दिलं जात होतं, पण आता मूल नाहीये मला, तर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्याकडे परत जा आणि सुखी राहा, तुम्ही एक दुसरं लग्न करू शकता. एक परवानगी दिली तिने. मग अर्पा तिच्या मनात आलं की अरे हो ठीक आहे, सासू म्हणते ते अगदी बरोबर आहे, मला परत गेलं पाहिजे. ती आपल्या आई वडिलांच्याकडे परत गेली. पण
आदर्श सून आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिला माहिती आहे की मी जर अर्पासारखं परत गेले तर सुखी राहणार, आनंदी राहणार. ती व्यक्ती, जवळची व्यक्ती आणि शत्रू तिची सगळ्यात मोठी कोण असेल तर तिची आहे. सुनेची सगळ्यात मोठी संसार बिघडवणारी तुम्हाला माहिती वाटेल, पण ही खरी गोष्ट आहे. जी सून आईशी जोडलेली आहे, लग्न झाल्यानंतर आईशी जोडलेले, तिचा संसार कधीही सुखी राहत नाही. आई तुमची प्रिय आहे, आईवर तुमचं प्रेम असायला, पण प्रेम आहे याचा अर्थ असा नाही की घरातल्या सगळ्या गोष्टी, नवऱ्याच्या, मुलाच्या, सासूच्या, जे काही तंतोतंत, आज मी काय म्हणाले, ती काय म्हणाली, मी काय खाल्लं, तिने काय खाल्लं, काय झालं, कधी झोपले, कधी उठले, कधी चहा पिला, कधी काय केलं, सगळं अगदी तंतोतंत लेखी असल्यासारखं तिला माहिती देते. जर अशी माहिती देणार तुम्ही असाल ना, तर तुमचा संसार जास्त काळ टिकू शकत नाही. टिकला असेल तर ते बिघडलेलं आहे. तुमचं नातं सासू सोबत चांगलं नाहीये तर देवासोबत काय चांगलं राहणार. लक्षात घे, विचार करा या गोष्टीचा. किंवा बऱ्याच वेळेस अशा प्रकारचा विचार करतच नाही. तंतोतंत माहिती देतात आईला, तंतोतंत माहिती द्यावी, तुम्ही देऊ नये असं नाही. मी म्हणत नाही की असं तुम्ही फोन करू नये किंवा खाली कुशाली विचारू नये, बरं आहे, चांगलं आहे हे विचारू नये. विचारलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण कुटुंब त्यांचं वेगळं आहे आणि तुमचं वेगळं आहे. तुमचं नाव, आडनाव बदललेलं आहे, तुमचं मधलं नाव बदललेलं आहे. सासू सुनेच्या मधलं नाव काय झालेलं आहे, बदललेलं आहे. आता तुम्ही समजा माझी पत्नी आहे तर ती आवळे होती अगोदर, आता कमलाकर आहे. आता तिचं मधलं नाव नाहीये तर सतीश आहे. आणि त्यामुळं तिचं कुटुंबच वेगळं आहे पूर्णपणे. आणि जर देवाने वेगळं केलेलं आहे तर तुम्ही परत नाव जोडण्याचा प्रयत्न नका करू. परत जाऊन त्याच्याशी हिटलं नातं तोडून तिथं जाऊन जोडू नका. कारण ते देव निर्मित आहे. देवाने तुम्हाला वेगळं केलं. तुम्ही मान्य केले ना की माझं सगळं जीवन जे आहे ते आता कुणाबरोबर राहणार आहे, मी नवऱ्याबरोबर राहणार, या घरात राहणार. तर हे जर जे माझं घर आहे, मी परत एकदा तिथं जाणार नाही. हालेलुया. कारण तिथं काय म्हणाली रुथ, काय म्हणाली, जो तुमचा देश तो माझा देश, जे तुमचा जे देव तो माझा देव. म्हणजे तुमचं जे काय, मग कदाचित त्यामध्ये दुःख आहे, अडचण आहे, समस्या आहे, सगळ्या गोष्टी, हे सगळं तुमचं जे आहे ते माझं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी फक्त सुखच घेणार, दुःख घेऊ नये, बायबल सुद्धा योग काय म्हणाला प्रभूला की जर ज्या देवाने मला दिलं त्याच देवाने नेलं. देवाकडून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का? पण आजकाल नियमच वेगळा झालेला आहे. लोकांचं काय म्हणणं आहे, फक्त मला सुखच पाहिजे, दुःख अजिबात नाही. पण जो दुःख देऊ इच्छितो त्याला सुख पण मिळतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही संकटात सोबत आहात तर, अडचणीमध्ये सोबत आहात तर आशीर्वादात पण तुम्ही सोबत असाल. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही अडचणीत सोबत नाही तर आशीर्वादात पण सोबत नाही मग. आणि म्हणून विचार करा की आदर्श सून व्हायचं आहे सुरुथेसारखं, की अशा प्रकारे जगातल्या सुनेसारखं एकमेकांना सगळ्या गोष्टी तंतोतंत आईला सांगायच्या आहेत, बहिणीला सांगायच्या आहेत, शेजारणीला सांगायच्या आहेत. बऱ्याच ज्या असतात ना स्त्रिया, बऱ्याच स्त्रिया जर कोणाला सांगितलं नाही तर बारीक होतात. खरं सांगतो तुम्हाला, रिअल मी अनुभवलेलं सांगतोय. मी काय जगात स्वर्गातून नाही आलेलो, पृथ्वीवरच आहे मी. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. खाऊन पिऊन सुद्धा बारीक होतं. खाऊन पिऊन चांगल्या प्रकारचं खाऊन पिऊन बारीक होतं. तब्येत खराब होते न सांगितल्यामुळं, केवळ न सांगितल्यामुळं. इतकं पण बिघडलेलं आहे लोकांना, जास्त करून लोक. जर तुमचं असेल तसं तर आजच तुम्ही त्यामध्ये सुधारणा करायला चालू करा. जर सुधारणा नाही केली तर देवाची प्रीती तुमच्यावर आहे बरं, पण तुम्ही मात्र देवावर प्रेम नाही करत. तुम्ही दिसणाऱ्या सासूवर नाही प्रेम करत, देवावर काय प्रेम करणार? तुम्ही खोटं बोलताय प्रभूशी, देवाशी खोटं बोलताय. कारण जर दिसणारी सासू आहे, सासू तुमची दुश्मन नाहीये. प्रेज द लॉर्ड. सगळ्या सुनबाईला मी सांग, सासू तुमची दुश्मन नाही, तुमच्या नवऱ्याची ती आई आहे. हालेलुया. हालेलुया. तुमचा नवरा तिच्यापासूनच आहे, त्याच्यामुळे ती दुश्मन कशी आहे? प्रेज द लॉर्ड. जनरेशन गॅप असतो बऱ्याच वेळेस. जनरेशन गॅप म्हणजे जो पिढीतला गॅप आहे ना, तो गॅप मुळे होतं काय, त्यांचे विचार वेगळे. त्यांना सिरियल बघायचे, तुम्हाला चित्रपट बघायचे, त्यांना बातम्या बघायचे टीव्हीवरती, पण तुम्हाला मात्र वेगळा कार्यक्रम पाहायचा एंटरटेनमेंटचा. त्यांना मात्र बातम्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. हा जनरेशन गॅपचा भाग आहे. त्यांना साडीच आवडते, तुम्हाला ड्रेस आवडतो. हा जनरेशनचा गॅप. ह्याच्यामध्ये काही वेगळं काही असं नाहीये. तुम्हाला जे आवडते ते त्यांना आवडायलाच पाहिजे आणि त्यांना जे आवडते ते तुम्हाला आवडलंच पाहिजे, असा काही नियम नाही. पण ते जुळवून घेता आलं पाहिजे.
जर जुळत नसेल, समजा ती जुळवून घेणारी नसेल, तर तुम्हाला प्रॉब्लेम ठीक करता आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समस्या ठीक करता आली पाहिजे. ती कशी ठीक होईल हे प्रभूला विचारता आलं पाहिजे. धुसफूस करत, त्याच प्रकारे पॉलिटिक्स करत, कुरघोड्या करत, एकमेकांना सांगत, कसं तरी लढत संसार काढण्यासाठी परमेश्वराने आपल्याला नेमलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुःख सहन करायला आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, पण आपल्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं पाहिजे. कारण आपण सगळेजण आत्मिक लोक आहोत, प्रार्थना करणारी माणसं आहोत, आणि जर आपण प्रार्थना करणारे आहोत तर आपल्याला आपल्या प्रार्थनेत, आपल्या आत्मिक कामात जो पण व्यत्यय येतोय त्या व्यत्ययाला दूर करता आलं पाहिजे आपल्याला. आणि जर दूर करता येत नसेल तर आपण मग देवासोबत नुसतं नाटक स्वरूपात प्रेम करू. आपण म्हणू फक्त ठीक आहे माझं प्रभूवर प्रेम, आणि प्रभूवर प्रेम कधी, इथं सगळं बिघडलेलं प्रभूवर कधी प्रेम करा. प्रभूवर प्रेम करण्याच्या अगोदर समोरच्या माणसासोबत तर रिलेशन ठीक करा, व्यवस्थित करा. पण बऱ्याच वेळेस ते होत नाही, आणि ते करत नसल्यामुळे प्रॉब्लेम चालू राहतात. सासूचं कार्य काय माहितीये? सासूचं कार्य सुनेच्या सगळ्या गोष्टी, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जण सासू होणार येणार दिवसात सासू होणार आहे. मी सुद्धा सासरा होणार आहे. मी सासरा ज्यावेळी हो माझ्या सुनेचा मी सासरा होणार, तर मला सुद्धा 2 सुना येणार, 2 मुलं आहेत मला. बऱ्याच वेळेस होतं काय की सासूचं काम हे आहे की जनरेशन गॅप समजावून घेणं. जनरेशन गॅप जर समजून घेतला नाही तुम्ही, तर तुम्ही बिघडू शकता. बऱ्याच वेळेस तुमचं माइंड बिघडू शकतं. कारण होतं काय की पूर्वीच्या काळामध्ये जेवण बाहेर करायला जाणं म्हणजे चूक आहे असं समजलं जातं, पण आज ती फॅशन आहे. आज त्याला नॉर्मल आहे. नॉर्मल ती गोष्ट आहे ना, ती नॉर्मल गोष्ट आहे. त्याला स्वीकारता आलं पाहिजे, बदल स्वीकारता आला पाहिजे. सासू बदल स्वीकारत नाही म्हणून जास्त बिघडलेलं आहे. बदल नाही स्वीकारत, बदल स्वीकार. तुम्हाला ज्या पण गोष्टी असं वाटत असेल की यामध्ये प्रॉब्लेम आहे, हे नाही स्वीकारू शकत. तुम्ही जर साडी घालत असाल आणि तुम्ही म्हणत असाल की नाही मी ती साडीच असली पाहिजे, असा जो नियम आहे ना तो नियम बदलून टाका. काही सासू तर मी अशा पाहिले, त्यांच्या सुनेला ते म्हणजे मुलगीला खूप चांगला ड्रेस घेऊन देतात, पण सुनेला मात्र साडीतच ठेवतात आयुष्य. नाही आहेत काही सासू अशा. तर सुने मुलगीच्या बाबतीत मात्र तिला म्हणतात, मी जसं मागे सांगितलं होतं तुम्हाला एकदा की त्यांचा जावई मात्र देव माणूस असतो. आपली देव माणूस म्हणतात, जावयाला देव माणूस. त्याच्यासारखा माझ्या मुलगीला मदत करणारा दुसरा जगात कोणी नाही. कसला सुंदर माझ्या का तो माणूस आहे. माझा मुलगा मात्र बैल आहे, बैल केलेलं आहे माझ्या सुनेने. हा जो विचार आहे ना, हा घाणेरडा विचार आहे, चुकीचा विचार आहे. अशा प्रकारचा विचार नका ठेवू. जो मुलगा मदत करतोय त्याच्या पत्नीला, आणि तोही मुलगा त्याच्या पत्नीला मदत करतोय, त्याच्या घरात सुद्धा त्याची आई आहे असंच म्हणत असतं सेम की माझा मुलगा बैल आहे. त्याच्या घराची स्टोरी पण तीच, इकडे पण स्टोरी तीच आहे. मग बैल नेमकं खराब होऊ नये. बऱ्याच वेळेस गंमत अशी झाली, सासू सुनेचं नातं या ठिकाणचं पहा, या ठिकाणी दोघांचं पहा, या ठिकाणी दोघींचं नातं जर तुम्ही पाहिलं तर रूथ निघाली तिच्या मागे, आणि मागे निघाल्यानंतर बायबल सांगतो स्पष्टपणे की ज्यावेळेस बवाज तिची साक्ष देतो ना, नंतर बवाज साक्ष देतो ना, तो असं म्हणतो की तू कशी आपल्या सासूवर वागलीस हे सगळ्या इस्रायलामध्ये स्पष्ट झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कशी तू आपल्या सासूवर वागलीस हे सगळ्यांना माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या कारणामुळं तिचं कॅरेक्टर हे बवाजाला चांगल्या प्रकारे माहिती होतं, आणि म्हणून बवाज एक श्रीमंत तरुण, एक चांगला तरुण, एक चांगल्या प्रकारचा इस्रायलमध्ये नावाजलेला व्यक्ती, त्याच्यासोबत रुथीचं लग्न होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही विधवा बाई, तिची सून सुद्धा विधवाच आहे. आपल्या विधवा सुनेला लग्नाला अटकाव नाही करत, बरं लग्न होऊ दे, बदल स्वीकारते ती. बदल आहे तिच्या काळामध्ये, कदाचित तो बदल नसेल, कारण ती सासू जी आहे तिच्या काळामध्ये विधवा लग्न करणं म्हणजे खूप अपराध असेल, पण आपल्या सुनेचं विधवेचं लग्न करायला मात्र ती परवानगी देते. ठीक आहे, करू दे, कारण तिचं कल्याण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिचं मोठं अंतःकरण पहा, एवढं मोठं अंतःकरण आहे, ती असं म्हणते की ज्यावेळेस माझी सुनेला बाळ होईल ते तिचं नाही तर ते माझं बाळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही सासवा अशा आहेत की त्या फक्त लेकीच्याच मुलांना प्रेम करतात, लेकीच्याच मुलांना. आणि हे जे आहे ना, हे अतिशय घाणेरडं अंतःकरण. कदाचित तुम्हाला पण जर 2 मुली, एक मुलगा आणि एक मुलगी असेल ना, तर ह्या बाबतीत सावध व्हायला पाहिजे बरं तुम्ही. मुलीवर जास्त प्रेम करणारे आई वडील खूप आहेत, खूप म्हणजे खूप. मी तर मॅक्झिमम लोकांना तसं पाहिलेलं आहे.
आणि सासवा तर ह्या बाबतीत खूप मोठी चूक करतात की त्यांचं मुलीवर इतकं प्रेम असतं पण मुलांच्या लेकरांच्या प्रेम करायला त्यांना जड जातं. काही जर सासू सासरे असे आहेत की त्यांचा मुलाचा मुलगा कितवीचा हे पण माहित नाही त्यांना. इथंपर्यंत त्यांचं डोकं बिघडले त्याला बिघडलेलं म्हणेन मी. त्याला माहितीच नाही की माझा वंश चालवणार हीच मुलं आहेत, मुलाचीच मुलं वंश चालवणार आहेत. पुढे मुलगीची मुलं ती तर दुसरे आडनावच दुसरं आहे त्याचं, वंश नाही चालवणार ते. पण सासूला कळतच नाही की नेमकं काय. पण ही आनंदी सासू आहे, ती असं म्हणते की तिचा मुलगा तो माझा मुलगा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आशीर्वाद कुणाला दिला माहिती? इस्रायलचे लोक आले नंतर ज्यावेळेस आनंद करायला, त्यावेळेस आनंद करत असताना ते काय म्हणतायत? रुथेचा मुलगा असं म्हटलेलंच नाही कुणी, नामीचा मुलगा असं म्हटलेलं. प्रेज द लॉर्ड. नामीला देवाने आशीर्वादित केले असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रेमात राहाल ना त्यावेळेस तुमचंच काम, तुमचंच जीवनामध्ये परमेश्वर तुमचंच गौरव, तुमचंच नाव उंच करणार. हालेलुया. कारण देवाला पण आशीर्वाद द्यायचे माहिती आहे. जो आशीर्वाद रुथेला देवाने दिला तोच नामीला पण दिला. प्रेज द लॉर्ड. ती वयस्कर व्यक्ती, विधवा व्यक्ती, तिला परमेश्वरानं तिचं सुद्धा रुथेसोबत चांगल्या वागण्याचं प्रतिफळ देवानं ठेवून घेतलेलं नाही. देवानं ते पण प्रतिफळ तिला दिलं. जर तुम्ही चांगल्या वागत आहात ना, जर एक चांगलं रिलेशन तयार करणार तर देव प्रतिफळ ठेवून गेलं नाही बरं. देव प्रतिफळ परत करणार. देव सगळं प्रत्येक ऋण परमेश्वर परत करणार. हालेलुया. जर तुम्ही योग्य प्रकारे वागलेला आहात तर त्याचं प्रतिफळ 100% परमेश्वर तुम्हाला देणार. पण जर तुम्ही गुडघोडेपणाने वागत असाल, कारण बऱ्याच सगळ्या पॉलिटिक्सचं नातं जर कोणतं असेल तर सासू सुनेचं नातं. एक वेळेस जावयाचं आणि सासऱ्याचं टिकेल, पण सासू सुनेचं टिकणं खूप मुश्किल आहे. पॉलिटिक्स म्हणतात का? तुम्ही कोल्हापूर साईडला गेले ना, तिकडे कोल्हापूरला, आमच्या इकडे कोल्हापूरला, मी तुम्हाला खरं सांगतो, रिअल गोष्ट मध्ये सांगतो, जर समजा सून आणि सासू दोघीही पॉलिटिक्स करणारे असतील तर ते खूप भांडून करून एकमेकांशी भांडतात, रोज भांडतात, वादविवाद करतात, सगळं करतात आणि वर्ष जन्मभर संसार करतात, व्यवस्थित चालतात. पण समजा एक पॉलिटिक्स करणारे आणि एक नाही, तर येतच नाही समजा, तर मात्र ते घर बिघडतं. आणि जास्त करून दोघीही पॉलिटिक्स करणारे असतात आणि रडत कडत संसार अगदी भांडून भुटकून शेजाऱ्याला अगदी मनोरंजन करून संसार करतात. मी कोल्हापूर सांगितलं, सातारचं मला माहित नाही, कदाचित तुमचं असं असेल तर बदला, त्याच्यामध्ये स्टोरी बदलू द्या. शेजाऱ्याचं मनोरंजन नका करू, शेजाऱ्याला कळू द्या की तुम्ही खूप चांगले सासू सुना आहात. हालेलुया. तिच्यावर प्रेम करा, सासूवरती बदल स्वीकारा. त्यांच्या तिथे गोल साडी किंवा कासोटा साडी होती, आता ड्रेस आहे, ठीक आहे, असू दे, काय हरकत नाहीये. काही जेवणामध्ये काही बदल असेल, त्यांच्या चवीत तुमच्या बनवण्यात, त्यांच्या बनवण्यात काही फरक असेल, काही गोष्टी पटत नसतील, जुळत नसतील, काही असे शब्द असतील की जे शब्द तुम्हाला ऐकायला वेगळे वाटत असतील, तर त्या गोष्टी जुळवून घ्यायला शिका, चुकावर पांघरून घाला आणि क्षमा करायला शिका, विसरून जायला शिका. पॉलिटिक्स करू नका. पहिली गोष्ट, आईला या गोष्टी, सुनांना, आईला कुठलीही बातमी घरातली तंतोतंत देऊ नका. आईला काही सांगू नका. जर आईला सांगणार तुम्ही असाल तर तुमचा संसार चाललाय म्हणून ढकलत तुम्ही चालवलाय फक्त, बस, बाकी काही नाही, दुसरं काही नाही. त्याला चाललंय ठीक आहे, पण देवाला मात्र ते मान्य नाही बरं. अशा प्रकारे करणे देवाला, परमेश्वर अशा गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित ठेवत. देवाला सगळं काही, परमेश्वरासमोर सगळं काही स्पष्ट असलं पाहिजे. बायबलात सांगतं जिथं आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. फक्त मोकळीक चर्च मध्येच का? मोकळीक चर्च मध्येच पाहिजे फक्त? नाही, मोकळीक घरात पण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आत्मा घरात पण आहे ना? आत्मा केवळ चर्च मध्येच आहे का? नाही, आत्मा घरात सुद्धा आहे. मग घरात का मोकळीक नको? हे घरात चालतंय. आणि असं हळू काना गोष्टी जे करतात ना, खूप डेंजर आहे, खूप डेंजर. सासूला सवय असते, जे काही झालंय घरातलं ते कुठं सांगतात? जावायला फोन करून. मुलगा प्रिय जवळचा नसतो, जावाय जवळचा असतो. सगळ्या गोष्टी जावायला सांगतात. मुलग्याला कळणे अगोदर समस्या काय आहे, आजारी आहे, ते कुणाला कळतं? जावायला कळतं. लांब असलेलं, बायबल सांगतं की दूर असलेल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा. बायबल मध्ये लिहिलेलं आहे. मग घरात असलेल्या माणसाला सांगा ना पहिले, बाहेरच्या माणसाला तो येऊन काय करणार? तो येणार तर नाही का? यायला 2-4 तास लागते.
मग घरातला व्यक्ती मदत तर करेल, सहाय्य तर करेल, पण हे सांगत नाही, करत नाही. आणि हे न केल्यामुळे होतं काय, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि म्हणून असे होऊ नये यासाठी सासू सुनेचं नातं घट्ट, चांगलं, मजबूत असायला पाहिजे. आणि ते जर नसेल तर देवाच्या बाबतीत तुम्ही चुकत आहात कुठेतरी. सगळ्यात महत्वाची शेवटची अजून एक गोष्ट आहे की मुलांमधील आणि आई वडिलांच्या मध्ये जे नातं आहे ना ते सुद्धा खूप चांगलं पाहिजे. नीतसूत्र याचा 22वा अध्याय आणि 6वं वचन. 22:6. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धापणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मुलामधील आणि तुमचं नातं जे आहे ते अतिशय सुंदर, चांगलं पाहिजे. बाजूला सांगा की तुझ्या मुलांना योग्य वयात योग्य संस्कार करायला शिक. योग्य संस्कार आपल्या मुलांच्यावर. मी आता आपल्या मंडळीतल्या बऱ्याच कुटुंबाच्या मध्ये गैरसमज पाहिले संस्कार न केल्यामुळे. बऱ्याच लोकांचं आज बऱ्याच लोकांची मुलं आज व्यसन करतात, कुठल्या तरी समस्येमध्ये आहेत, त्यांचं कुटुंब बिघडलेलं आहे, त्यांच्या पती पत्नींचं नातं बिघडलेलं आहे, कारण आई वडिलांनी लहानपणापासून त्यांच्यावर योग्य ते संस्कार केलेले नाही. बायबल सांगतं मुलाच्या स्थितीस अनुरूप असून, मुलाच्या स्थितीस अनुरूप अशा प्रकारे योग्य संस्कार त्याच्यावरती कर की वृद्ध, त्याच्या वृद्ध काळात, म्हणजे तुझ्या वृद्ध काळात नाही, त्याच्या वृद्ध काळात तो त्या संस्कारापासून पाठीमागे फिरणार नाही. म्हणजे इतके वर्ष तुमचे संस्कार त्याच्यावरती प्रभाव टाकत राहणार. हालेलुया, हालेलुया. कारण चिखलाचा गोळा ज्यावेळेस एकदम कडक होतो, मातीचा गोळा जो आहे एकदम कडक होतो, त्यावेळेस त्याला आकार देता येत नाही. आकार हा लहानपणीच द्यावा लागतो. लहान ज्यावेळेस तो अगदी मऊ आहे त्याच वेळेस तुम्ही आकार देऊ शकताय. त्यावेळेस बरेच लोक आपल्या मुलांना, आता जसं मी सांगतो, नेहमी सांगत असतो की आपल्या मुलांना योग्य वयात, बायबल सांगतं की जो बाप किंवा आपला वडील आपल्या मुलाला छडी मारत नाही तो त्याचा शत्रू आहे. तो काय आहे त्याचा? योग्य वयात तुम्हाला आपल्या मुलांना छडी मारता आली पाहिजे, रागावता आलं पाहिजे, त्याच्यावर योग्य संस्कार करता आले पाहिजे. जर तुम्ही ते करत नसाल, छडी मारणारे तुम्ही नसाल, तर ते तुमचं खोटं प्रेम आहे. बायबल मध्ये सांगितलेलं आहे की आपण नम्र असायला पाहिजे. नम्र असणे याचा अर्थ मुलावर हात उगारायचा नाही असं नाही. बरं, हे गैरसमज नाही आहे. तुम्ही रागवायचंच नाही असं अजिबात नाही. बायबल सांगतं रागवा पण पाप करू नका. रागवू शकताय, शिवी देऊ नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही फटका देऊ शकता. आई वडील तुम्ही लहानाचं मोठं करताय, खायला घालताय, कपडे घालताय, त्याला आठवण करून द्या तुझ्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जे काय ते सगळं मी घेऊन दिले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग मला रागवायचा अधिकार नाही का? रागवायचा अधिकार आहे. बापाला रागवायचा अधिकार आहे, आईला रागवायचा अधिकार आहे, फटका देऊन झोपेतून उठवायचा अधिकार आहे. जाऊ दे झोपेतून 9-10 वाजेपर्यंत असं म्हणायची गरज नाही. योग्य वयात संस्कार करायला शिका. जर योग्य वेळेस संस्कार करणार नाही तर तुमच्या समोर बसून खुर्चीवर पाय घेऊन दारू पितो. रिअल मी पाहिलेलं आहे, लोकांना पाहिलेलं आहे. मी रिअल सांगतोय, गोष्ट खरी सांगतो की लोक बापा समोर त्यालाच मारतात, चुना ऐकत माझ्याकडे थांबव. मुलगा बापाकडे मारतो, लाज वाटली पाहिजे. पहिल्या दिवस खाल्लं त्याच वेळेस जर त्याला अगदी आजारी पडेपर्यंत मारला असं तर मग कशाचं काय तंबाखू कशाच मागली असेल. करून बऱ्याच वेळेस होत नाही, करत नाही. आई वडील लाड करतात, प्रेम करतात. ते प्रेम नाही, ते शत्रुत्व आहे. प्रेम नाही, असं प्रेम नाही करत. प्रेम, बायबल आपल्याला असं प्रेम करायला शिकवत नाही. बायबल आपल्याला योग्य वेळेस फटका मारायला शिकवत. बायबल आपल्याला योग्य वेळेस छडी मारायला शिकवत. बायबल आपल्याला योग्य वेळेस रागवायला शिकवतं. बायबलवर विश्वास ठेवता याचा अर्थ तुम्ही रागवायचं नाही हा गैरसमज आहे, लक्षात घ्या. हा काढून टाका मनातून. तुम्हाला रागवलं पाहिजे, तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे. योग्य ती शिक्षा तुम्ही देऊ शकताय. योग्य त्या प्रकारे तुम्ही त्याला वळण लावू शकता. योग्य त्या गोष्टी अयोग्य प्रकारे, अयोग्य सगळ्या गोष्टी काढून टाकण्यासाठी तुम्ही त्याला त्या गोष्टीचं आठवण करून देऊ शकताय. हालेलुया. जर तुम्ही ते करत नसाल तर तुम्ही त्याचे शत्रू आहात. आणि म्हणून योग्य वेळात असे संस्कार करा की वृद्धपणी, म्हातारपणी सुद्धा त्याच्या लक्षात राहायला पाहिजे फटका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फटका मारणं म्हणजे चूक नाहीये. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही अगदीच रोज उठून मारत बसा, नाही. पण योग्य वेळेस, ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तुम्ही त्याला रागवलं पाहिजे. बायबल सांगतो रागवा पण पाप करू नका, छडी मारा.
कारण जर छडी मारली नाही तर तो तुमच्या डोक्यावरती बसेल आणि एक दिवस तुम्हाला त्रासदायक होईल. रिबेकाला येसाव त्रासदायक होण्याचं कारण काय? कारण येसावाला योग्य वळण लावण्यात आलेलं नव्हतं आणि म्हणून बायबल सांगते की त्यांनी स्वतः बायका करून आणल्या आणि हे त्याच्या डोक्यात ताप झाले. पण तसं कुठली तरी येईल आणि ती तुमच्या डोक्यात ताप होईल. कुठला तर जावई येईल, कारण जावई घरात बसून सासऱ्याच्या डोक्यावर बसून खातो तरी त्याला काही त्याचं घेणं देणं नसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आई वडील या नात्याला संस्काराबरोबर जे 2 भाग घरामध्ये करतात ना तशा प्रकारे अजिबात करू नका. ज्यांच्या घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांनी जास्त सावध होण्याची गरज आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर, एक दोन्ही मुलं असतील तरी सुद्धा आहे सावध होण्याची. पण मुलगा मुलगी जास्त डेंजर. कारण मी पाहिलेल्या अनुभवाच्या गोष्टी सांगतो की ज्या घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे ना त्या घरामध्ये जास्त प्रेम बापाचं आणि लग्न झाल्यानंतर आईचं सुद्धा, त्या मुलगीचं लग्न झाल्यानंतर आईचं सुद्धा मुलीवर असतं. आणि जी येणारी जी दुसरी मुलगी आहे ना, सून म्हणजे दुसरी मुलगीच आहे, तर तिला कधीच मुलगी म्हणत नाही. ती जी लांब आहे अगदी अत्यंत हृदयाच्या जवळ असते आणि जी अत्यंत जवळ आहे ती अत्यंत लांब असते. रियालिटी आहे. म्हणून 2 मुलांच्या मध्ये कधी भेदभाव नका करू. मुलगा त्याला इतकं प्रेम द्या की त्याला लाज वाटली पाहिजे आपल्या बायकोचं चुकीचं ऐकताना. त्याला लाज वाटली पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे माझ्या आई वडील इतकं माझ्यावरती जीव लावतात, तिचं चुकीचं मी कसं काय, मी बरोबर ऐकाविषयी बोलत नाही, चुकीच्या गोष्टी ऐकण्याविषयी बोलतो. त्याला लाज वाटली पाहिजे, त्याला भीती वाटली पाहिजे की मी माझ्या आई वडिलांना फसवू शकत नाही, त्यांच्या बाबतीत चुकीचं नाही वागू शकत. का? कारण माझे आई वडील मला समान माझ्यावरती प्रेम करतात. जसं त्यांच्यासाठी मुलगी प्रिय आहे तसं मीही प्रिय आहे. हे त्याला माहिती करून द्या, ह्या गोष्टीची त्याला माहिती करून द्या. इतकी माहिती त्याला होऊ द्या की नाही आम्हाला दोघंही सारखे, नुसतं बोलायला सारखे नाही, कृतीत सुद्धा सारखे असले पाहिजे. बोलायला सगळेच सारखे असतात, खूप सारखं असतं बोलायला, पण कृतीमध्ये खूप डेंजर वागणूक असते बऱ्याच लोकांची. तसं होऊ देऊ नका. तुमची मुलगी तुमच्यासाठी प्रिय असू नये असं मी म्हणत नाही, असली पाहिजे मुलगी प्रिय, कारण ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे त्याच्यावर विषय. कारण जास्त करून हाच तर मोठा गैरसमज आहे, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, आपण नरकात थोडी ढकलणार आहे तिला, खड्ड्यात टाकतो घेऊन आपण नाही ना. आपण सगळं चाचपून पुचपून बघतो अगदी व्यवस्थित. मुलगा त्याचं घर आहे का, नोकरी आहे का, सासू-सासरे चांगले आहेत का. आता तर नवीन फॅशन निघाली की आई वडील नसतील ना तर खूप चांगलं आणि जवळ राहत नसतील तर अतिशय चांगलं. ही फॅशन आहे आताची. आणि आता बायोडाटामध्ये पण असं टाकायला चालू केलेलं आहे. रियालिटी बोलत आहे का मी घरातली चालू केलेलं आहे असं नाही. तुमच्या आई वडील तुम्ही घरात बाहेर पाठवले होते ज्यावेळेस तुम्ही सून करून आणली त्यावेळेस. मग तुमची मुलगी देताना तुम्ही का म्हणताय असं की नाही तिला आई वडील सासू-सासरे नसले पाहिजे किंवा जवळ नसले पाहिजे. मग तुमच्या पण जर बायकोला असं म्हटलं असतं तर की जवळ नसले पाहिजेत आई वडील तर चाललं असतं? नाही चालत आहे ना. तर मग तुमच्या मुलीच्या बाबतीत असा का नियम? पण बरेच लोकांच्या आई वडिलांचे असे नियम झाले आणि 30-35 वर्ष झालं तर लग्न होत नाहीत त्यांच्या मुलींची आणि ठेवतात. अजून लहान आहे म्हणतात, अजून लहान आहे. असा जो नियम आहे अतिशय घाणेरडा चुकीच्या गोष्टी. समाज इतका बिघडलेला आहे, लोकांचं अंतःकरण इतकं बिघडलंय. जर ह्या बिघडलेल्या अंतःकरणातून बाहेर या. जर 2 मुलं आहेत तुमच्या घरात, एक मुलगा एक मुलगी आहे तर जास्त सावध व्हा. मुलगी तुमच्यासाठी तितकीच प्रिय आहे कारण तुम्ही तिचं लग्न योग्य ठिकाणीच करून देणार, चुकीच्या ठिकाणी करून देणार नाही. असा जावाईच पाहणार आहात की तो तिचा योग्य मरेपर्यंत चांगल्या प्रकारे सांभाळतो निश्चित अर्थाने. कारण तुम्ही काही आलवे नाहीये की तुम्हाला समजत नाही असं काही. अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही, मग जर तुम्ही एवढं चांगलं करून दिलेलं आहे मग तिची सुरक्षा दाव्याच्या हातात असू दे ना. तिची सुरक्षा करणारा तो समर्थ आहे आणि देवावर प्रार्थना करा, महत्वाची गोष्ट नाही. म्हणून दोघांच्या मध्ये काय करू नका, अजिबात डिफरन्स करू नका. जर 2 मुलं आहेत तुम्हाला तरी सुद्धा डिफरन्स करू नका. जे काही गोष्टी आहेत ना त्या समांतर असल्या पाहिजेत आणि त्यांना जाणीव असली पाहिजे की दोघांच्यावर समान प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. जर तसं नसेल तर तुम्ही चुकताय बरं. कारण एक अत्यंत शांतपणे किती मोठ्या डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो हे मला माहिती. कारण बऱ्याच वेळेस असं होतं कारण ते डिप्रेशन मधून बाहेर येणं खूप कठीण असतं. एकदा दुखावलं गेलं ना त्याला समजलं ना ही गोष्ट आहे माझ्या बाबतीत असं होत नाही. एखादं बऱ्याच घरातली मुलं दुखावलेली मी पाहिलेली.
बऱ्याच घरात दुखावलेले पाय, कारण त्यांचं अंतःकरण दुखावलेलं असतं आणि त्याच्या मनात तो गैरसमज बसतो. तो गैरसमज काढून टाकणे हे तुमचं काम आहे, आई वडिलांचं काम आहे. त्याला ही जाणीव करून देणे हे तुमचं काम आहे. जर इसाक आणि रिबिका एकत्र बसवलं असतं दोघांना, विचार करा, एकत्र बसवलं असतं तर याकूब गेला असता का लाबानाकडे? गेला नसता, लाबानाकडे गेला नसता. भले जशा प्रकारे अब्राहमानं काय केलं, आपल्या सेवकाला एलियाजरला पाठवलं कुठे? कनान देशामध्ये. त्याला सांगितलं की जा माझ्या मुलासाठी काय कर, बायको करून आण. तो म्हणाला की तुमच्या मुलाला घेऊन जाऊ का? नाही घेऊन जायचं, तू जा, तुझं काम आहे. करोडपती होता अब्राहम आणि इसाक सुद्धा करोडपतीच होता. इसाकाने सांगितलं असतं जा रे माझ्या दोन्ही मुलांसाठी बायको करून आण, घेऊन ये शोधून, मी इथं पाहतो, मी प्रार्थना करत राहतो. गेले असते सेवक, गेले नसते सेवक, परमेश्वर गेले आणि दोघंही जवळ राहिले असते, डोक्यात ताप झाला नसता, शांततेत राहिले असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टोरी वेगळी असते, पण स्टोरी तशी लिहिली गेली नाही का? कारण 20 वर्ष याकूब चाकरी करत राहिला दोन बायकांसाठी, चाकरी करत. जो करोडपती आहे तो दुसऱ्याची मेंढर राखत राहिला, दुसऱ्याची मेंढर. करोडपती माणूस नोकरासारखं राहिला एखाद्या. देवाचा फेवर जर त्याच्यावर नसताना, तर बायबल सांगतं, याकूब सुद्धा असं म्हणाला की देवाचा फेवर नसताना तर तुझ्या बापाने मला रिकामं पाठवून दिलं असतं. कारण याकूब तसाच राहिला होता. लक्षात घ्या, करोडपती मनुष्याला नोकरासारखं का राहावं लागलं? कुटुंब बिघडलेलं होतं म्हणून. कुटुंबामध्ये जर प्रॉब्लेम नसते तर याकूब शांत राहिला असता. इसाकाने स्वतः रेबिकाला सांगितलं तुझ्या मुलाची चिंता करू नको, तो तुझा मुलगा आणि माझा मुलगा सेम आहे. याकोबासाठी आपण चांगली पत्नी आणू, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, एकमेकांना क्षमा करू, सगळ्या गोष्टी सोडून देऊ आणि चांगली प्रकारची पत्नी घेऊन येऊया. चला मी माझ्या सेवकाला लवकर पाठवतो, घेऊन येऊ लगेच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही स्टोरी लिहिली गेली असती, पण ही स्टोरी लिहिली गेली नाही. याचं कारण काय माहितीये का? तुम्हाला असं वाटत असेल की अरे असं कसं काय? रिअलिटी आहे. कारण परमेश्वराची इच्छाच नव्हती की याकोबाने नोकर चाकरी करावी, कारण देवाची इच्छा कोणाच्याच बाबतीत तशी नाहीये. संकटातून अडचणीतून जा, देव संकटातून अडचणीतून काही शिकवण्यासाठी नेत असतो, पण परमेश्वर असं नोकरासारखं जीवन नाही देणार त्याला, ते पण 20 वर्ष. परमेश्वर, कारण देवाचं अभिवचन त्याच्याजवळ होती निश्चित. जर कदाचित तुमच्या मुलाच्या बाबतीत जर असं वाटत असेल तुम्हाला की दोन्ही मुलं जर प्रॉब्लेम आहेत असं वाटलं, गैरसमज वाढले असं वाटलं, काहीतरी बिघडलं असं वाटलं, सगळेजण एकत्र बसा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. त्यांना जाणीव करून द्या की आमचं समान प्रेम आहे. हालेलुया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिसरी गोष्ट, की आपल्या लेकरांसाठी रोज प्रार्थना करा. भले त्यांना दिसू दे नाही दिसू दे, पण रोज प्रार्थना करा. आपले आई वडील प्रार्थना नाही करत. तुम्हाला माहिती आहे, काही आई वडिलांच्या प्रार्थनांच्या मुळे काही मुलांचं जीवन खूप आनंदी आणि सुखी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काय नाही करू शकत, कदाचित मुलं मोठी झाल्यानंतर कदाचित तुमच्या जीवनामध्ये हातामध्ये काय नसेल, समस्या सोडण्यासाठी तुमच्याजवळ सामर्थ्य नाही, पैसा नाही, काही नाही, पण तुमच्याजवळ एक मात्र गोष्ट कायम असणार, कायम, ती म्हणजे प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. ती प्रार्थना तुमच्यापासून कोणी काढून नाही घेऊ शकत आणि त्याला कोणी अडवू पण शकत नाही जगातला मनुष्य. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी रोज प्रार्थना करू शकता. हालेलुया. जे प्रार्थना करणारे आई वडील आहेत ना, त्यांच्या मुलांच्या संकटामध्ये परमेश्वर अत्यंत सामर्थ्याने त्यांच्यासोबत उभा असतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही प्रार्थना करणारे आई वडील नाहीत आपल्या लेकरांसाठी, तर तुमची चूक आहे. बरं, आई वडिलांसाठी हे सर्वात मोठं कर्तव्य. तुम्ही त्याला कदाचित शर्ट घेऊन देऊ नका, एखाद्या वेळेस पैसे नाहीत म्हणून कदाचित तो राहिला असेल, एखादा वाढदिवस साजरा नाही केला तर चालेल, पण प्रार्थना माझा रोज केली गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वाढदिवस महत्वाचा नाहीये, प्रार्थना महत्वाची. त्याला वचन शिकवणं महत्वाचं आहे, त्याला सांगणं महत्वाचं आहे की माझं तुझ्यावरती देवासारखं प्रेम आहे आणि देव सुद्धा तुझ्यावर वारंवार प्रेम करतो. सगळ्या गोष्टी त्याला शिकवत राहा, सांगत राहा. कारण जर ते सांगितलं गेलं नाही तर तो त्याच्या मनामध्ये कठीणपणा यायचा आणि तो कठीणपणा एक दिवस असा इतका वाढेल जसा यसामाचा याकोबाचा वाढला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आणि त्या कठीणपणामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. तसे गुण आहेत, फसवायला जड गेलं नाही त्याला अजिबात. सहज फसवलं ते, सहज फसवलं. तुमची मुलं तुम्हाला फसवणार नाहीत, तुमचा जन्मभर आदर करतील आणि तुमच्या समोर तंबाखू खाणार नाही, तुमच्या समोर दारू नाही पिणार, कारण त्यांना माहिती आहे की माझा बाप धार्मिक आहे, माझा आई जी आहे ती धार्मिक आहे, प्रार्थना करणारी आहे. तिच्या समोर, तुमच्या समोर काही चुकीचं काम करताना त्याला भीती वाटेल. प्रेज द लॉर्ड. त्याला जाणीव असेल याची की नाही यांच्या समोर मी असं नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. त्याला दाखवून द्या वारंवार
की आज तुम्ही काम कशा प्रकारे केलं जातं तुमच्या समोर. कारण आई बरेच मुलं जे आहेत ते कदाचित बोलून तुम्ही सांगून नाही शिकणार, तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून शिकणार आहे. हालेलुया. बरेच लोक आपलं करतात आणि लेकरांनी अनुकरण करावं यासाठी तुम्ही त्यांना प्रार्थना करणारे, बायबल वाचणारे, देवाचं गौरव करणारे, देवाची महिमा करणारे, आनंदाने देवाची स्तुती करणारे, सगळ्या संकटात अडचणीत समस्यात अगदी खंबीरपणे उभे असलेले दिसलं पाहिजे. जर त्यावेळेस दिसतील त्यावेळेस ते निश्चित अर्थाने त्या गोष्टी शिकतील. हालेलुया. आणि म्हणून आई वडिलांचं आणि जे मुलांचं रिलेशन आहे अशा प्रकारे मुलांनी आपल्या आई वडिलांचा योग्य आणि चांगल्या प्रकारे काय केला गेला पाहिजे, आदर केला पाहिजे. जर तुम्ही तरुण आहात आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या वडिलांना काहीही समजत नाही, 12-13 वर्ष आले त्यावेळेस लहान असतो ना, 4-5 वर्षाचा, सगळ्या प्रॉब्लेम सोडवणारा कोण असतो? सगळ्या प्रॉब्लेम बापाला विचारलं तुम्हाला ह्या प्रॉब्लेमचं उत्तर माहिती आहे का? हो, त्यांना माहिती आहे. आणि त्याला जर विचारलं की हा प्रॉब्लेम किंवा ही समस्या कोण सोडवेल, तर ते बापाकडे बोट करतील. पण ज्यावेळेस 12-13-14 वर्ष येतात ना, त्यावेळेस ह्या स्थितीपर्यंत येतात की यांना कुठलीच समस्या सोडवता येत नाही, कुठलीच नाही. सगळ्या समस्येचं उत्तर ह्या माणसाजवळ नाही. हळूहळू 25-26 वय आलं की त्याला असं वाटतं की नाही आमच्या बाबाला काही नाही कळत, ते ओल्ड फॅशन आहे. कसली फॅशन आहे? अगदी ओल्ड फॅशन. मग 30-35 येईपर्यंत त्याला हळूहळू समजत जातं की हळूहळू समजत जातं माझा बाप कसा आहे, असा का, त्याच्या जीवनामध्ये या अशा अवस्थेत तो का आहे याचं उत्तर त्याला हळूहळू मिळायला जातं. आणि मग 40 वर्षापर्यंत येईपर्यंत त्याला समजू लागतं की अरे यांना माझी गरज आहे. हालेलुया. त्याचं मुलाचं 40 झालं असतं त्यावेळेस त्याला कळतं की यांना माझी गरज आहे. तोपर्यंत त्याला समजत नाही, कारण अनुभवाचे हळूहळू अनुभवाचे बोल येत राहतात, अनुभव येत राहतो, काही समजत जातं सगळ्या गोष्टी. मग हे वय येईपर्यंत वाट बघू नका, कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या बाबतीत जरी ते पापी असले, वाईट असले, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करत असले तरी कुठल्याही आई वडील आपल्या मुलांच्या बाबतीत अजिबात वाईट इच्छा बाळगत नाही, चांगली इच्छा बाळगतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. लेकरांना मी सांगतो, कारण तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलं नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुमचं चुकीचं समज लक्षात घ्या. कारण प्रत्येक आई वडील आपल्या लेकरांसाठी त्यांच्या लेवलनुसार, त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या मेहनतीनुसार, त्यांच्या कष्टातून काही ना काहीतरी गोष्टी करतच असतात. प्रेज लॉर्ड. भलेही प्रॉपर्टी साठवली असेल कदाचित, भलेही तुमच्यासाठी काही संपत्ती नसेल, भलेही कदाचित तुमच्यासाठी घर पण बांधलं नसेल, तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं हे सुद्धा खूप मोठं आहे. तुम्ही कधी अनाथ आश्रमात जा, समजेल तुम्हाला ती कशी वाढतात ते माहित नाही, कशी वाढतात ते माहित नाही. मी माझ्या बायबल कॉलेजमध्ये थोडासा वेळ होता आपला, पण आपण शेवटी चाललेलो. बायबल कॉलेजमध्ये माझ्यासोबत काही मुलं होते जे लहानपणापासून आधी अनाथ होते, म्हणजे आई वडीलच नव्हते, त्यांनी कधी पाहिलंच नाही त्यांच्या आई वडिलांना त्यांच्यासोबत. आणि जे काही आम्हाला मनी ऑर्डर यायची किंवा आम्हाला पैसे यायचे ना, सगळ्या गोष्टी म्हणजे साबण, तेल वगैरे जे काही लागायचं ना, ते सगळं ते अगदी फ्रीमध्ये वापरायचे. आणि आम्ही कधीही त्यांना म्हणालो नाही की बाबा हे वापरू नका, कारण त्यांना कुणीही कधी पैसे पाठवत नव्हतं, कधीही त्यांना कधीही कुठलीही वस्तू त्यांना कुणीही भेटायला येत नव्हतं, त्यांना कधीही कुणी फोन करत नव्हतं, कधीही त्यांची कुणी विचारपूस करत नव्हतं. मी पाहिलेले डोळे की त्यांच्या जीवनात कधीही त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांची विचारपूस करणारे वगैरे कुणी त्यांना भेटत नव्हतं. एकांतात रडायचे ते. आणि कधी आपण जवळ गेलो तर म्हणायचे काय नाही, कारण दुःख पिणं काय असतं आई वडील नसणाऱ्या त्या लेकरांना माहिती होतं. आणि त्यांना माहिती होतं चांगल्या प्रकारे की अरे आपल्याला जरी आपण सांगायला गेलो तर ऐकणार कोण आहे? कोणीच नाही. जर तुमच्याकडे आई वडील तुमच्या ऐकणारे आहेत तर तुम्ही धन्य आहात. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून तुमच्या आई वडिलांची कदर करा. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की ओल्ड फॅशन असू दे, ओल्ड फॅशन त्याची कदर करा. प्रेज लॉर्ड. तुम्हाला असं वाटत असेल की नाही यांना समजत आहे, नाही समजू द्या, पण तुमच्यापेक्षा जास्त पावसाळी नक्कीच बघितले, नक्कीच पाहिले. जरी तुम्हाला असं वाटतं समस्येचं उत्तर याच्याकडे नाहीये, ठीक आहे, तुम्हाला जास्त कळतं कम्प्युटर मधलं, जास्त कळतं मोबाईल मधलं त्याला जास्त कळत नाहीये त्यांना, तरी पण जीवनातले धडे मात्र त्यांच्याकडे खूप मोठे आहेत. हालेलुया. समस्या कशा सोडवायच्या, कशी उत्तर मिळवायची हे त्यांना चांगलं माहिती आहे. हालेलुया. हे माहिती आहे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती, अनुभवाच्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या आई वडिलांचा आदर करा,
त्यांच्या कामाचा, त्यांच्या मेहनतीचा, त्यांनी केलेल्या कष्टाचा, त्यांनी दिलेल्या सगळ्या वस्तूचा, जे काही तुम्हाला प्रभूनं त्यांच्या करवी देऊ केलेले त्या सगळ्या गोष्टीचा आदर करा. हालेलुया. कारण ते तुमचं स्त्रोत आहे, देवाला देऊ केले. प्रेज लॉर्ड. लेकरांना मी सांगत आहे की लेकरांनी तुम्हाला हे लक्षात असू द्या, ते नसते तर तुमच्याजवळ आज काही नसते. जसं मी सुरुवातीला मला सांगितलं की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जे काही मिळाले ते सगळं त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला घेऊन. प्रेज लॉर्ड. आम्ही लहानपणी ज्यावेळेस होतो, आम्ही लहान होतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे शाळेत असताना आमची अवस्था काय होती. शाळेत असताना खेड्यामध्ये सगळ्यांचंच तसं होतं, माझंच नाही केवळ खेड्यामध्ये सगळ्यांचंच. आमच्या हातामध्ये दप्तर कधी नाही, दप्तर 5वी 6वी आल्यानंतर आम्हाला मिळालं. पण त्याच्यापूर्वी आमच्या हातात कशाची पिशवी होती, एक पोत्याची शिवलेली पिशवी असायची. कशाची? पोत्याची पिशवी. आणि आमचं जे काही दप्तरात जे सामान आहे ना, जे वह्या पुस्तकं म्हणतो, एक पाटी, एक पेन्सिल आणि एखादी कुठंतरी फाटलेली पुस्तक ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. 4थी पर्यंत तरी. म्हणजे काय होतं ते अशाच प्रकारे होतं. जर छत्री मागितली तर काय असायचं आम्हाला, पोत्याची गुंची, त्याला गुंची म्हणतात, बरोबर ना. जे माझ्या वयाचे त्यांना पोत्याची काय होती, गोगडं म्हणजे गुंची म्हणायचं त्याला आम्ही. ते पोतच असायचं पण ते आतमध्ये थोडंसं कोपऱ्यात ठेवलं ते असायचं, ते घेऊन जायचं आम्ही. सायकल, मला सायकल मिळाली ती 9वीत असताना. मी 9वीत होतो त्यावेळेस. वडिलांनी मला सायकल, ती पण सेकंड हँड होती. प्रेज लॉर्ड. असं नाही की ते देऊ शकत नव्हते, पण त्या काळात ती फॅशनच नव्हती देण्याची. असं नाही की ते शाळेतून आम्हाला आणू शकत नव्हते, आणू शकत होते, पण त्या काळात ती फॅशनच नव्हती शाळेतून मुलाला घरी घेऊन यायचं. ये चालत असं मला. हो, आम्ही पण असेच चालत. अगदी 5ला शाळा सोडली तर 7ला घरी पोहोचायचं. जाण्याचा रस्ता 15 मिनिटाचा, पण 2 तास शाळेत वाटेत प्रवास चांगला आमचा 2 तास चालला. रियालिटीच त्यावेळेस. पण आता मात्र बाप शाळेतून गेटमध्येच बाप असतो उभा. धन्य आहात तुम्ही लेकरं की बाप तुम्हाला घ्यायला आलेलं आहे तिथंच. आम्हाला कोणी घ्यायला येत नव्हतं कधीच नाही. शाळेतून घ्यायला आम्हाला कधीच कोणी आलं. आमच्या वयाचे सगळे जे आहेत त्यांना माहिती आहे आम्हाला कोणीही छत्री घेऊन दिली नाही, कोणीही नाही. आम्हाला कधीच पुस्तकांचा बंच शाळेच्या पहिल्या दिवशी घेऊन दिला नाही, कोणीच नाही घेऊन दिला. तुम्हाला अगदी शाळा सुरू होण्याच्या अगोदर माझ्या लेकरांना 1 महिना अगोदर असतं गट्टा. अगदी कव्हर लावून, मी पण कव्हर लावले, कव्हर लावून तयार असतो. कव्हर पेपराशिवाय आम्ही कधीच लावले नाहीत. न्यूज पेपर जुने त्याचे कव्हर लावायचा. पण तुम्ही धन्य आहात लेकरांना मी सांगत आहे की देवानं तुम्हाला ते देऊ केले, कव्हर दिले. पहिल्या दिवशी शाळेचं नवीन दप्तर आहे, नवीन शूज आहे. 3 शूज आहेत माझ्या मुलाला, 3 शूज आठवड्याचे. एक पण नव्हता माझ्याजवळ. चप्पल घालून, स्लीपर घालून आम्ही शाळेला जातो, स्लीपर घालून. असं नाही की त्यावेळेस नव्हतं, पण ती फॅशनच नव्हती घेऊन देण्याची. शाळेतच दुसरं म्हणजे गुरुजीकडे, हेडमास्टरकडे फक्त बूट असायचा. गुरुजी सुद्धा स्लीपर घालून यायचे. रियालिटीच होती. सगळे विषय शिकवायला एकच गुरुजी. आता तुम्हाला प्रत्येक विषयाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक वेगवेगळे शिक्षक आहे. कधीच नव्हते आम्हाला गुरुजी काय करायचे, फळ्यावर एक गणित लिहायचे आणि ते म्हणायचे करा रे गणित, आणि ते मॅच ऐकत बसायचे रेडिओवर. त्यावेळेस रेडिओवर मॅच यायची, त्या मॅच ऐकत बसायचे आणि आम्ही ते गणित दुपारपर्यंत करायचो, त्यांची मॅच संपेपर्यंत. रियालिटी होती त्यावेळेस. मी तुम्हाला रियालिटी सांगत. पण आज तसं आहे का? नाही. तुमचं जीवन खूप सिरियस झालंय, खूप सुंदर झालंय, खूप चांगलं झालंय. त्याची कदर करा. मी तुम्हाला हे अनुभव का सांगितले, माझ्या वयाच्या सगळ्या लोकांजवळ हे अनुभव आहे, त्यांना माहिती आहे सगळं. पण तुमचे अनुभव चांगले आहेत बरं. तुम्हाला न्यायला गाडी आहे, आणायला गाडी आहे, सुंदर कपडे तुमच्या जवळ आहे, आठवड्यातले 3-4 ड्रेस बनलेला आहे, आणि तुमच्याजवळ खूप चांगलं दप्तर आहे, खूप चांगली शिक्षणाची सुविधा आहे, नोकरीची हमी आहे तुमच्याजवळ. आमचं काय होईल, भविष्य अंधकार होतं सगळं काही. परमेश्वरानं तुम्हाला सर्व काही देऊ केलंय, त्याची कदर करा, त्याची किंमत करा. आणि त्याचा सगळ्यात आई वडील हे लक्षात ठेवा. देवानं त्यांच्या करवी तुम्हाला देऊ केले. देवच देतो सगळं काही, पण त्यांच्या करवी देऊ केले. हालेलुया. आणि म्हणून त्यांची कदर केली पाहिजे. त्यांचं महत्व जाणलं पाहिजे. सर्वात शेवटी महत्वाची गोष्ट, जे भाऊ बहिणीचे संबंध आहेत, त्या संबंधाविषयी सुद्धा बायबल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकवतं, आपल्याला सांगतं. लक्षात ठेवा.
बायबलमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा आहेत. द्वेष न करता आपल्या भाऊ बहिणींचे भावाभावांचे संबंध सांभाळा. बऱ्याच वेळेस होतं काय की भावाभावांच्या मध्ये, बहिणी बहिणींच्या मध्ये किंवा बहीण भावांच्या मध्ये गैरसमज असतात. कारण त्याला आई वडील कारणीभूत असतात. बऱ्याच गोष्टीमध्ये आई वडील कारणीभूत असतात. तुमच्या मुलांच्या मध्ये आपसात प्रेम निर्माण करणं हे आई वडिलांचं कर्तव्य बनतं. आपसात प्रेम करायचं. भाऊ बहिणीशी जोडलेला असावा किंवा बहिणीने बहिणीशी जोडलेला असावं, हे कर्तव्य कुणाचं आहे? आई वडिलांचं पण आहे. त्याच्यामध्ये भाग आहे तो आई वडिलांचा. आई वडिलांचं कर्तव्य आहे की तुमच्या मुलांचं एकमेकांशी नातं खूप चांगलं असलं पाहिजे आणि ते तुम्ही ठेवू शकताय. तिला गुपचूपपणे काही सांगायचं नाही किंवा त्याला गुपचूपपणे काही सांगायचं नाही. जे काही सांगायचं दोघांना एकत्र सांगायचं. प्रेज द लॉर्ड. पण आजकाल तसं नाहीये. तिला वेगळा फोन, त्याला वेगळा फोन, तिला वेगळा, त्याला वेगळं सांगणं, त्याला वेगळं सांगणं आणि त्याला आठवण करून देतात. त्याला काही सांगून बरं, हे जे आहे ना हे चुकीचं आहे. लक्षात घ्या. कारण भावाभावांच्या मध्ये किंवा बहिणी बहिणींच्या मध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम जास्त करून आई वडील करत असतात आणि ते बंद झालं पाहिजे. जर आई वडील काही गैरसमज निर्माण करत नाही तरी पण गैरसमज झालेले तरी काही लोकांचं नातं हे रक्षाबंधनापुरतच आहे. रक्षाबंधना दिवशी खूप चांगले असतात ते. कारण काही लोकांचं नातं हे केवळ गिफ्ट देण्यापुरतच आहे, टिकलेलं आहे. पण तशा प्रकारे नसलं पाहिजे. तुमचं नातं हे आत्म्याने तुमचं नातं, कारण तुमची बहीण किंवा तुमचा भाऊ तुम्ही निवडलेला नाही. निवडले कोण? देवाने निवडले. आणि जर देवाने निवडले तर त्याच्यासोबत नातं टिकवून ठेवा, चांगलं ठेवा. जर गैरसमज असतील तर ते दूर करा, क्षमा मागा, पापावर पांघरून घाला, चुकावर पांघरून घाला, त्यांच्या गोष्टी सोडून द्यायला शिका. त्याच गोष्टी जुन्या पुराण्या 10 वर्षापूर्वी हे केलं होतं, मला 5 वर्षापूर्वी तू असं म्हणला होता, तू माझे एवढे पैसे रिटर्न दिले नाहीत, परत दिले नाहीत, सोडून द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच वेळेस होतं काय की आपण छोट्या छोट्या गोष्टी पकडून ठेवतो आणि त्या गोष्टीमुळं नातं कायमचं दुरावतं. कारण भाऊ किंवा बहीण तुम्ही चॉईस नाही केली, ते देवानं चॉईस करून तुमच्या सोबत जोडले. तुम्हाला देवाने त्याच्यासोबत ठेवलेलं. आणि जर देवाने ठेवले तर त्याच्यासोबत नातं टिकवणे हे कुणाचं काम? तुमचं काम. कारण दिसणाऱ्या, बायबल सांगतं, दिसणाऱ्या भावावर तू प्रेम करत नाहीस तर न दिसणाऱ्यावर कसा प्रेम करशील? तुझ्या डोळ्यातल्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ काढण्या अगोदर आपल्या डोळ्यातलं मुसळ ध्यानात आण, असं बायबल सांगतं आपल्याला. मग भावाच्या डोळ्यातलंच कुसळ काढण्यात जास्त धन्यता मानतो आपण. मग सक्का भाऊ असेल, चुलत भाऊ असेल किंवा अजून कुठला भाऊ असेल किंवा अजून कुठली बहीण असेल, मला माहिती नाही. पण समजा जर अशा प्रकारे असेल तर तुम्ही त्या गैरसमजातून बाहेर या की ठीक आहे बाबा, चुकले असेल, कदाचित बहीण चुकले असेल, भाऊ चुकला असेल. चुकत कोण नाही, चुकतो सगळेजण मोठ्या प्रमाणात छोट्या प्रमाणात कुठे ना कुठे तरी चुकलेले असतात. तुम्ही सुद्धा जे शिकवणारे लोकांना किंवा बऱ्याच वेळेस अशा प्रकारे लोकांना सांगणारे, कुसळ काढणारे लोक सुद्धा बऱ्याच वेळेस चुकला असतात. प्रेज द लॉर्ड. ती चूक ध्यानात आली की हो ठीक आहे, माझा भाऊ चुकला पण मी क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. मार्था, मरिया आणि त्याच प्रकारे लाजर हे अत्यंत प्रिय असणारे भाऊ बहीण होते. म्हणजे एकमेकांची जुळवून घेणारे, एकमेकांसाठी कष्ट करणारे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांच्या आत्मिक गोष्टीची आणि त्यांच्या जीवाची काळजी करणारे असे तिघ जण होते. हालेलुया. सख्खे भाऊ बहीण होते, मार्था, मरिया आणि लाजर. योहान सुवर्तमान 11वा अध्याय, आपल्याला काढायला वेळ नाही मी काढला नाही, 11वा अध्याय तुम्हाला वाचायला मिळेल. आणि बायबल सांगतं येशूचा प्रिय लाजर होता. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस लाजर मेला त्यावेळेस तो भेटायला आला, त्यावेळेस मार्था आणि मरिया रडत होते. पण बायबल त्या ठिकाणी स्पष्ट सांगते, मार्था तिथे येते आणि म्हणते, प्रभू तू इथे असायला हवा होता. प्रेज द लॉर्ड. एक अत्यंत प्रिय भाऊ बहिणीचं नातं जे आहे ते त्या ठिकाणी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. जर तुमच्यामध्ये भाऊ बहिणीचं नातं हे अत्यंत प्रिय नसेल, त्यामध्ये गैरसमज असतील तर आजच दूर करा, क्षमा करा, फोन करा त्यांना, क्षमा करा त्यांना, सांगा की हो ठीक आहे, मी तुझ्या बाबतीत गैरसमज ठेवून होतो आणि मी सगळं दूर केलं. आजपासून मी आजपासून सगळं सोडून दिले. मी काहीही मनात ठेवणार नाही. भले आम्हाला धरून काही होणार नाही. न जाऊन किंवा न भेटून किंवा एकमेकांशी कुठलाही संपर्क न करून किंवा कायमचं नातं तोडून काही होणार नाही. त्यांच्याशी तुम्हाला जोडून घ्यावं लागेल. आणि कारण देवानं तुम्हाला त्यांच्याशी जोडलेलं आहे. जर तुम्ही ते करणार नाही तर तुमच्या आत्मिक गोष्टी बिघडलेल्या असतील आणि तसं होऊ नये अशी प्रभूची इच्छा आहे. सर्वात शेवटी एक वचन वाचा, त्याच्यानंतर आपण बंद करूया. नीतिसूत्रे 23वा अध्याय 22-25 काय लिहिले वाचा बरं.
आई वडिलांच्या विषयी लिहिले का? वाचा वाचा वाचा. तू आपल्या जन्मदाते बापाचे आहे. आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नकोस. बरोबर. सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सर्वात शेवटी एक वचन मला वाचायचं, मत्तेचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 35व वचन. हे वचन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते वचन वाचा आणि त्याच्यानंतर मग आपण बंद करू. मत्ते 12:25. त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यास म्हटले, आपापसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फुटलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, आपसात फूट पडलेलं प्रत्येक घर सैतानाच्या टार्गेट वरती असतं. आपसात फूट पडलेलं प्रत्येक घर हे सैतानाच्या टार्गेट वर असतं. बाजूला सांगा, आपसात फूट पडलेलं प्रत्येक घर सैतानाच्या टार्गेट वरती आहे. तुमच्या पती पत्नीचं नातं बिघडलेलं आहे, तुम्ही सैतानाच्या हिट लिस्ट वर पोहोचणार. तुम्ही तुमच्या आई वडील घरातले मुलांसोबत तुमचं नातं ठीक नाही तर सैतानाला प्रवेश करायला तुम्ही संधी दिली स्वतः. जर तुम्ही एकमेकांच्या मध्ये राग ठेवलाय तर सैतान तुमच्यामध्ये प्रवेश करू शकतो. कारण सैतानाला तुमच्यावर अधिकार गाजवण्यासाठी ऍक्सेस हवा. ऍक्सेस समजतो? ऍक्सेस म्हणजे प्रवेश हवाय त्याला, आणि प्रवेश तुम्हीच देणार त्याला. तुम्ही रुसून एकमेकांच्यावर रागून चिडून एकमेकांच्यावरती बोलून गैरसमज निर्माण करून अबोला धरून क्षमा न करून तुम्हीच ऍक्सेस देणार आणि सैतान येऊन ठाण मांडणार. कुठल्या तरी एका व्यक्तीचा ताबा तो घेणार आणि सगळं बिघडणार. प्रार्थना बंद होतील, पवित्र आत्मा निघून जाईल घरातून, घरातल्या प्रार्थना होणार नाही किंवा घरात अशांती निर्माण होईल. वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि होऊ नये यासाठी बायबल सांगतं की प्रत्येक घर जे आपसात फूट पडलेलं आहे सैतानाच्या त्या हिट लिस्ट वरती आहे, तिथं स्पष्ट लिहिलंय ते टिकणार नाही. आणि घर टिकावं वाटत असेल तर फूट बंद करा, फूट काढून टाका. आई वडिलांच्या मधील फूट काढून टाका, मुलांच्या मधील फूट काढून टाका, एकत्र बसा. समस्या, कुठलीही समस्या अशी मोठी नाही की देव ती सोडवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कुठलीही समस्या, अशी कोणतीही समस्या नाही की तुम्ही ते बसून सॉल्व्ह नाही करू शकता. सॉल्व्ह करू शकता, बसू शकता, एकत्र बसा, प्रार्थना करा, एकत्र प्रार्थना करायला शिका. जर तुम्हाला असं वाटत असेल की बिघडलेलं आहे कुठेतरी तर एकत्र बसण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलवीत. एकत्र जेवण करा, एकत्र जेवण करता त्यावेळेस एकमेकांच्या विषयीचा गैरसमज दूर करा. बिघडलं असेल कुठं राग असेल तर त्या रागावर पांघरून घाला, राग काढून टाका, क्षमा करा. कारण आपली भारतीय संस्कृती आहे. काय भारतीय संस्कृती आपली? एकत्र कुटुंब पद्धती ही आपली भारतीय संस्कृती आहे. मला सांग, एकत्र कुटुंब पद्धती भारतीय संस्कृती आहे. जीन्स पॅन्टच्या नादात विसरले एकत्र भारतीय संस्कृती. कारण सगळेजण आता पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करतात. त्या अनुकरणाच्या नादात जीन्स पॅन्ट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्याच्या नादात आणि मेकअपच्या नादात पाश्चिमात्यांचं अनुकरण, वेगवेगळ्या कुटुंबाचं पण अनुकरण केलेलं आहे. पण आपली संस्कृती काय शिकवते आपल्याला? एकत्र कुटुंब पद्धती. आणि ही भारतीय केवळ नाही तर बायबलची पण संस्कृती आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल कधीही आपल्याला दुभंगलेलं कुटुंब असायला शिकवत नाही. बायबलमध्ये लिहिलं की आपसात फूट पडलेलं कुठलंही घर टिकत नाही. याचा अर्थ काय की कुटुंब एकत्र असावं असं बायबल सांगतात. बायबलमध्ये मोठे मोठे कुटुंब तुम्ही पाहिले, इसाकाचं कुटुंब, याकोबाचं कुटुंब, त्याच्यानंतर अब्राहामाचं कुटुंब, सगळे कुटुंब वेगळे नव्हते, एकत्र होते. प्रेज द लॉर्ड. वेगळे ते माणसाने केले, देवाने नाही केले. देवाने त्याला वेगळं केलेलं नाही. देवाने तर एकत्र कुटुंब ठेवलेलं होतं. इस्रायल लोक एकाच तंबूखाली 40 वर्ष राहिले. प्रेज द लॉर्ड. एकत्र किती वर्ष राहिले? 40 वर्ष एका कुटुंबामध्ये, एका तंबू बाजूला, एक तंबू बाजूला असे तंबू सगळे मिळून ते काय राहायचे? 40 वर्ष राहिले तंबू बाजूला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देव कुटुंब पद्धती जपणारा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर विभागणारा परमेश्वर नव्हे. तुम्हाला विभागावा असं देवाची इच्छा नाही. देव काही लोकांना वेगळं करतो त्याच्या कामासाठी, पण देवाची इच्छा नाही की तुमचं कुटुंब वेगळं असावं. हालेलुया. आई वडील वेगळे असावे किंवा तुम्ही वेगवेगळं राहावं असं प्रभूला कधीही वाटत नाही.
प्रभूची इच्छा आहे की एकत्र राहा, पण आनंदाने राहा. हालेलुया. शांतीत राहा, समाधानात राहा, गैरसमज नसलेल्या वातावरणात राहा. असं वातावरण असावं की देवा लोक बायबल सांगतं की तुमच्यामध्ये अविश्वास जरी आला तरी त्याला तुमचं शांती पाहून, तुमच्यातलं उपस्थिती पाहून त्याला देवाचं गौरव करा. Praise the Lord. हालेलुया. त्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. काही गोष्टी मी संदेश वचन वाचू शकलो नाही, पण काही वेळाभावी, पण महत्वाची गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, शिकवल्या. नातेसंबंध आई वडिलांचे कसे असले पाहिजे, मुलांसोबत मुलांच्या आई वडिलांसोबत कसे असले पाहिजे, त्याच प्रकारे सासू सुनेची आणि वेगवेगळ्या प्रकारे जे नातेसंबंध आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितले. घरात हे नातेसंबंध आहेत ना, याची आपल्याला जास्त गरज आहे. पुढच्या आठवड्यात आपण पती पत्नींच्या नातेसंबंधाविषयी पाहणार आहोत, पण या आठवड्यामध्ये मात्र, कारण हे जे दोघं आहेत ना, ह्या दोघांचं नातं आहे ते अत्यंत महत्वाचं नातं आहे. ते पुढच्या आठवड्यात आपण चांगल्या प्रकारे पाहू. पण महत्वाची गोष्ट जे नातं आहे, या कुटुंबातल्या नातेसंबंधाविषयी तुम्हाला मी आज शिकवलं, ते शिका. पुन्हा ऐका देवाचं वचन, ज्यावेळेस युट्यूबवर आपण टाकतो त्यावेळेस पुन्हा ऐका, आणि ऐकल्यानंतर तुम्हाला अधिक समजेल की प्रभू तुमच्याशी बोलतो. जर या वचन कळाले नसतील तर ह्या वचनावर पुन्हा एकदा मनन करा. बायबल सांगतं की तुमचं घर टिकावं, तुमचं कुटुंब टिकून राहावं आणि अत्यंत शांतीत तुम्ही देवाचं गौरव करावं, आणि कुटुंबातला एकही व्यक्ती न हरवता सगळेजण अनंत काळाच्या जीवनात असा. हालेलुया. तुमचे आई वडील, तुम्ही स्वतः, तुमचा भाऊ बहीण, मुलं सगळेजण अनंत काळाच्या जीवनात असावे अशी देवाची इच्छा आहे. एकाही मनुष्य, बायबल सांगतं की 99 ज्यावेळेस एक हरवतं त्यावेळेस एकाला शोधण्यासाठी जातो. बरं, तुमच्या घरातला एक जर व्यक्ती हरवला असेल तर त्याला सगळे मिळून सगळ्यांचं कर्तव्य बनतं त्याला एकत्र परत कळपात आणायचं. प्रेज द लॉर्ड. मी कुटुंबाविषयी बोलत आहे. तुमच्या घरातला एक मुलगा किंवा एक मुलगी, घरातली कोणतीही व्यक्ती जर हरवली असेल तर त्याच्याकडे जा, त्याच्याशी सबमिट करा, पुन्हा एकदा कळपात. प्रेज द लॉर्ड. कारण एक कळप असेल आणि एक घर असेल आणि एकत्र राहून तुम्ही देवाचं गौरव करा, देवाची महिमा करा. प्रभू करो तुमचं कुटुंब खूप सुंदर चांगल्या प्रकारे देवाला गौरव देणार हो. आमेन. आमेन. या सगळेजण आपण